तर हॅलो गाईज, तर तुमचं रॅग्स गुलवी या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबून क्लिक करा। तर क्लिक केल्यानंतर ऑलवर प्रेस करा आणि बेल आयकॉनच्या घंटी दाबून क्लिक करा। असं होईल का जेव्हा पण मी व्हिडिओ टाकणार आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल, त्यामुळे ऑलवर क्लिक करा। यो रोड Hello, check. रंगा भाई चांगले आपल्याला सहकार्य लाभलंय। त्याच वतीने आनंदा गोडे माजी सरपंच देवरुखपाडा यांचे मनापासून धन्यवाद मानतो आमच्या भिवंडी कमिटीच्या वतीने। आणि आपले भिवंडीचे कमिटीचे जे पदाधिकारी आल्यात या ठिकाणी आपले भिवंडी कमिटीचे अध्यक्ष संजय दादा घरात पिंपलास आपल्याला विनंती करतो आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे। केशव शेठ दलवी सावत आपले भिवंडी कमिटीचे उपाध्यक्ष, तसेच सायराज पाटील पिंपलगर हे आपले भिवंडी कमिटीचे उपाध्यक्ष आहेत। तसे नितीन पाटील वडपे कार्याध्यक्ष, दिनेश पाटील बापगाव सेक्रेटरी, मुकेश पाटील कोणगाव खजिनदार, सज्जन पाटील चाविंद्रा खजिनदार, तसे रुपेश तरे खंबाला सदस्य, मनोज भोई तामंगाव कार्याध्यक्ष। सर्व पदाधिकाऱ्यांना मी एक विनंती करतो आपण कृपया मंचावर यायचं आहे। आपण प्रथम गणरायाचं पूजन करून आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करणार आहेत। जर विचार केला तर या भिवंडी कमिटीचा 1 वर्ष आज जवळजवळ पूर्ण झाला। 2024 आणि 25 साठी हे आपण आज नियोजन जे केलं आहे, श्यामशेठ दलवी यांचं मनापासून धन्यवाद मानतो। आणि केशवदादांनी भरपूर मेहनत घेतली आणि सरपंच साहेबांनी, तर त्यांचे सुद्धा मनापासून आम्ही धन्यवाद मानतो। तर मी विनंती करतो सर्व पदाधिकाऱ्यांना आपण कृपया स्टेजवर यायचं आहे। तसेच प्रसिद्ध बैलगाडा क्षेत्रामध्ये असलेले आपले सर्वांचे लाडके पंडितनाथ शेठ फडके विगर पनवेल आज ते आपल्यात नाहीत, पण एक मोठा नाद त्यांच्या माध्यमातून बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। नानू मुकादम पिंपलात भिवंडीचे एक जुने जाणते चकडेस्वार होते। तसेच किशोर पाटील बोनिवली, तसेच रामदास शंकर पाटील कोसगाव अंबरनाथ, जे आपण त्यांची जी प्रतिमा पाहतो या फोटोवर, आज त्यांच्या नावाने जी क्षेत्रामध्ये जे नाव होतं बैलगाडा क्षेत्रामध्ये ते एक प्रसिद्ध असं नाव होतं। आणि पंडितनाथ शेठ फडके यांचं जर सांगायचं जर झालं तर त्यांचा गाण्यातच लहान मुलांच्या ओठावर ते गाणं होतं, तर ते आपल्याला नेहमी ऐकायला मिळायचं। तर मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले जे आमचे ज्येष्ठ बैलगाडा मालक आहेत, प्रसिद्ध आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा यायचंय। उभा राहिली घरी टाईट उभा। हॅलो, आयोजनाचे आपले जे श्यामशेठ दलवी आपल्याला विनंती करतो साहेब आपण जरा स्टेजवर यायचं आहे। पुढे आपल्याला विनंती करतो साहेब आपण सुद्धा मंचावर यायचं आहे, कारण आपण सुद्धा चांगलं आम्हाला सहकार्य केलं। आपली ग्रामपंचायत आहे आणि आपण जी परवानगी दिली आम्हाला ती 1 लाख मोलाची आहे आणि या जागेचे ते मालक आहेत। कारण जागा दसऱ्याची घोडे आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा यायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला जागेची उपलब्धी झालेली आहे। तर आपल्याला विनंती करतो साहेब कृपया आपण स्टेजवर यायचं आहे। सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। अरुणजी केने आपण कुठे असतात आपल्याला सुद्धा विनंती करतो कृपया आपण स्टेजवर यायचं आहे। राजेश पाटील फेणे आपल्याला विनंती करतो, तसेच
जितू शेठ मानेरकर आपल्याला आपण वर यायचंय. तसेच आपल्याला विनंती करतो तसे सुदाम भाऊ आपण सुद्धा वर यायचं आहे. जितू शेठ वर या. आणि आपल्याकडे जी वही आहे ती प्रत्येकाने आपलं नाव, मोबाईल नंबर, टोकन नंबर याच्यावर टाकायचं आहे. इथून सुरुवात कर. आता ज्या पुढच्या चेअर आहेत त्या भरायच्या. तसेच एकनाथजी पाटील साबाद आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. आज या धीरज शेठ कोणगाव आपल्याला विनंती करतो आपण या. तसेच भरतजी नागो मात्रे आपल्याला विनंती करतो आपण कमिटी आपल्याला विनंती आपण सुद्धा स्टेजवर यायचंय. तसेच पंडितजी गुलवे भाऊ आपल्याला मी मगाशी अनाउन्समेंट केला आपल्या वर यायचं आहे. तसेच दिलीप पाटील चाळंद्रा भाऊ दादा या आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय. पंडित शेठ या ना. बादशाह दोन्ही साईडच्या पलकत, दोन्ही साईडच्या पब्लिकच्या पण आतल्या पण पलल टॉपचा मधल्या. तसेच आमचे धामणगावचे राजन पाटील दादा आपल्याला विनंती करतो या 2 मिनिटे वर बसा या. दिलीपजी केने आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा वर यायचंय. आपल्या विश्वनाथजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा यायचंय. आपण थोड्याच वेळात आपण प्रथम गणरायाचं पूजन करून कुठलाही कार्यक्रम असू द्या प्रथम आपण गणरायाचं पूजन करून त्यानंतर पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो. सुरुवात करतो त्यावेळी मी मान्यवरांना विनंती करतो सर्वांनी खाली यायचंय. मी विनंती करतो बालाम शेठ गोडे सरपंच तसेच दसऱ्याची गोडे देवरुंग आपल्याला विनंती करतो आपण सुद्धा यायचंय. आपल्या शुभ असते प्रथम आपण या ठिकाणी आपण पूजन करणार आहे गणरायाचं. त्याच्यानंतर पुढील कार्यक्रमात सुरुवात होणार आहे. या खाली या. भाऊ या ना खाली 2 मिनिटात या. आपण हार प्रदान करायचंय. तसे विष्णूजी पाटील देवरुंग आपण सुद्धा जरा यायचंय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कुठलाही कार्यक्रम असू द्या प्रथम आपण गणरायाचं पूजन करतो त्यानंतर आपण कार्यक्रमात सुरुवात करतो. तर सर्वांना मी पाहुण्यांना विनंती करतो कृपया आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढील कार्यक्रम आपण सुरुवात करणार आहे. नियमावली आहे ते आपल्याकडे आपण आणलेले आहे. ते आपल्याला राहुल आपल्याला ते वाचून दाखवेल. ते नियमांचं आपल्या पालन करत बाकीचे जे नियम आहेत ते आपल्या भिवंडीचे माझ्याकडे आहेत. ते केशवदादांनी आपल्याला अध्यक्षाने आपल्या सर्वांना दिलेले आहे. ते पण आपल्या भिवंडीसाठी ते आहेत ते मी नंतर वाचून दाखवणार आहे. तसेच द्वारकानाथजी पाटील मुठवाल आपल्याला विनंती करतो आपण कृपया स्टेजवर यायचंय. तसेच किरणजी जोशी आमने एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आपल्याला विनंती करतो भाऊ या वर या. रतनजी दलवी आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचंय कारण कार्यक्रमात सुरुवात होते. कृपया आपण वर या. तसेच काथोडची घोडे देवळून आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा मंचावर येऊन बसायचं आहे. हॅलो हॅलो सगळे आलेत का वरती? आता अजून कोणी यायचं बाकी आहे?
सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। आज आपल्या कमिटीला 1 वर्ष झालेले, त्याकरिता आज आपण सगळे एकत्र आलो आहोत। शामशेठ, केशव मामा असतील आणि आपले सरपंच साहेब असतील, या सगळ्यांनी योग आणला की आपले सगळे बैलगाडा मालक जे आहेत आपल्या भिवंडी तालुक्याचे, ते एकत्र येऊन ज्या काही चर्चा आहेत, ज्यांच्या काही समस्या आहेत किंवा जे काही संघटनेचे आपले नवीन नियम आहेत, जे काही नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे। मला तर वाटतं बरेचसे आपले भिवंडी तालुक्याचे बैलगाडा मालक आपल्या ठाणा रायगड मुंबई पालघरची जी मोठी मीटिंग झाली होती कर्जतला, सगळे उपस्थित होतेच, त्यांच्यापर्यंत नियम पोहोचले नसावे, त्याकरिता तुमच्यापर्यंत मी पुन्हा जे काही नियम आहेत आता लक्ष द्या आणि ऐका। हे नियम फायनल झालेले आहेत आणि याच नियमानं ही सीझन जे आहे, ही जी सीझन आहे पूर्णच्या पूर्ण सीझन म्हणजे पाऊस पडेपर्यंत हे जे काही नियम आहेत याच नियमानं आपल्याला खेळ जो आहे तो खेळायचा आहे। याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फेरबदल होणार नाहीये, कारण का ही जी वरची आपली कमिटी आहे त्यांनी नियमावली जी सांगितली होती तीच नियमावली आहे, तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय। सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा विषय कराराचा आहे, पहिला महत्वपूर्ण, जर तुम्ही एखादा बैलाचा करार करता तर त्या करार तो 6 महिन्याचा असणं गरजेचं आहे। मध्यंतरामध्ये तुम्हाला तो करार रद्द करता येणार नाहीये। जर तुम्हाला करार रद्द करायचा असेल तर त्याची तुम्हाला दोन्ही मालकांची सहमती घेऊन जी तालुका कमिटी आहे त्या कमिटीला संपर्क साधून दोन्ही मालकांना चर्चा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे, तेव्हा तो पुढे विषय जो आहे ते वरच्या कमिटीवरती जाईल। याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्या। ज्यांचे करार झालेले असतील किंवा तुम्हाला करार करायचे असतील तर ते लवकरात लवकर करावे। चालू मैदानामध्ये एखाद्या बैलगाडा मालकांनी जर ऑब्जेक्शन घेतला, ज्या बैलाचा करार नसेल, समोरचं डिपॉझिट आणि काही जी काय बंदी आहे ती तुमच्यावरती येऊ शकते। मला तर वाटतं या सीझनला पंडित शेठच्या बैलाचा, त्याच्यानंतर सज्जन शेठच्या बैलाचा करार, पंडित शेठचे माझ्यापर्यंत पेपर आलेले आहेत, त्याच्यानंतर नवीन खरेदी रणजित शेठची माझ्यापर्यंत पेपर आलेले आहेत। अजून इकडे असे कोणी आहेत का? आता मी लगेच असे कोणी आहेत का त्यांनी करार केलाय की नवीन खरेदी त्याचे पेपर बनले नाही? नसतील बनवले, माझ्याकडनं माझा नंबर घ्या, तुम्हाला महिना देतोय, पेपर बनवून घ्या। पूर्ण पेपरवरती काम चालणार आहे लवकरात लवकर। त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा नियम आहे, एका स्वतःची बैल, हा महत्वाचा आहे। स्वतःच्या बैलांचं आता काय होतं, स्वतःची बैल असतात, समजा माझ्या मालकीची, समजा आता रणजित शेठची दोन्ही बैल त्याची स्वतःची, स्वतःच्या मालकीचे त्याचे पेपर आपल्यापर्यंत आलाय। जर तुम्हाला त्याच्यावरती नाव फिरवायचं असेल बिनजोडला तर त्याची संमती असेल, तुमचा एक बैल स्वतःचा एक कराराचा असेल, जर मालकाची संबंधी असेल किंवा जर तो संमत असेल तरच तुम्ही त्याच्यावरती नाव फिरू शकता। अन्यथा तुमची दोन्ही बैल स्वतःच्या मालकीची असतील तरच तुम्हाला त्याच्यावरती नाव फिरवता येईल। या साईडा शेट व्यासपीठावरती या, अन्यथा आपल्याला नाव फिरवता येणार नाही। आलं लक्षात? स्वतःची बैल, ज्या मालकाची स्वतःची बैल आहेत तर तुमच्याकडे कराराचा बैल एक असेल, एक स्वतःचा असेल, समोरच्याला मान्य असेल तर नाव फिरू शकता, अन्यथा तुम्हाला दोन्ही तुमची बैल स्वतःच्या मालकीचीच असणं गरजेचं आहे, नाव तुम्हाला फिरवता येणार नाहीये। राहिला विषय याच्याकरिता ओपन मध्ये नाव, तिसरा नियम महत्वाचा, जो ओपन मध्ये नाव असेल त्या ओपन मध्ये नाव देखील असताना तुमचा स्वतःच्या मालकीचा एक तरी बैल पाहिजे। लक्ष देऊन ऐका, बिनजोडला नाव देताना तुमच्या स्वतःच्या मालकीचा एक तरी बैल असणं गरजेचं आहे। जर त्याचा अग्रीमेंट असेल तर तो अग्रीमेंट संघटनेकडे जमा असणं गरजेचं आहे। नाव एखाद्यानं फिरवला, त्याने ऑब्जेक्शन घेतला, डिपॉझिट समोरच्याला, तुमच्यावरती पुन्हा बंदी येऊ शकते। समजलं सगळ्यांना? बिनजोडला नाव देताना मालकीचा बैल हवाय। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, आपण मला तर वाटतं एक 20-25 दिवस अगोदर त्याच्यावर चर्चा झाली होती, मैदानामध्ये एक बैल एकाच नावानं पडणार आहे, हे निश्चित ठेवा। लक्षात आलं? एक बैल एकाच नावानं पळेल, मग तुम्ही समोरच्याला पेरा द्यायचा की त्याचा पेरा तुम्ही घ्यायचा हे तुम्ही ठरवा। ज्या नावाने पळलाय त्याच नावानं बैल तुमचा पूर्ण दिवसभर त्याच नावानं मैदानामध्ये पळेल।
सांगून देखील होणार नाहीये का हा बैल पाहिलेला आहे. हा, जर तुमची शर्यत जमून होत असेल तर तुम्ही जमून आरामात खेळा, त्याच्यामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण एक बैल जो तुमचा मालकी एक बॅनरवर तुम्ही त्यांना पेपर विचारा. कसंही जमणार. एक तुमचं मी थांबतो बघा, सगळं तुम्हाला आज मी क्लिअरच करून जाणार आहे. मी परत सांगतो, तुमची बॅनरवर शरद असेल काय, तुमचा एकदा बैल पाहिला विषय संपला. एकदा तुमचा मैदानामध्ये बैल पाहिला, तो बैल तुमचा पाहिला, तुमचा बैल फ्रेश राहिला नाही. जर तुम्हाला नाव बिंजोरला परत द्यायचं असेल तर त्या गाडीचं नाव, तुम्ही जी गाडी त्या नावाने जमलेली शकता, तिथं त्या दिवशी देखील आम्ही नाव घेतला नाही पिसारवायच्या मैदानामध्ये, हे लक्षात घ्या. म्हणून तसं जमणारच नाही. पेपर तुमचे अग्रीमेंट्स वगैरे जे काय असतील ते माझ्याकडे किंवा तालुका कमिटीकडे जमा करा, पुन्हा प्रॉब्लेम नकोय. हा महत्वाचा नियम. त्याच्यानंतर बिंजोरचं जो बिंजोरचं नाव आहे त्याच्यात आपण एक मर्यादा ठेवलेली आहे, कारण का भांडणांचं प्रमाण जास्त वाढत चाललं. याच्यामुळे 2 गोंडे 3 गोंडे 4 गोंडे बऱ्याचशा वेळेस आपण बघतो 22 पर्यंत पोहोचलेलं आतापर्यंत. म्हणून आता आपण काय केलं, संघटनेच्या माध्यमातून काय ठरलेलं आहे की संघटनेच्या माध्यमातून आता शेवटची सण लडकून पाडे मामा पुढे येऊन बसायचं. आपण पुढे खाली बघा, या वर या वर या वर या. जुने जाणते आमचे अनुभवी भूषण शरद का या स्टेजवरती आपलं हार्दिक स्वागत. हा, तर आपली चर्चा होती बिंजोरच्या नावाची. त्याचं आता आपण लिमिट केलेलं आहे 2 गोंडे. आता मी ते उघड करते सगळ्यांना. म्हणजे 2 गोंडे म्हणजे किती रक्कम, 2 गोंडे पुढे 11, 2 गोंडे 11 पुढे तुमच्या बादल्या ज्या काय असतील त्या. मेंढ्याची कुठली आट नसते, त्याच्यावरनं पण कधी कधी होतं ना, माझा मेंढा होता, मेंढ्याची आट नसते. समोरच्याची इच्छा असेल तर लागेल, नाही तर नाही. पण बिंजोरला नाव तुम्ही बॅनरवर पण सोडताना मी तुम्हाला परत सांगतोय, गोंडे कमीत कमी 2 11 म्हणजे 1,11,000 2 बादल्या, त्याच्या पलीकडे नाही. आणि तो नाव जर त्यांचा बिंजोरला तिकडे असेल मैदानामध्ये तर तुम्ही 21 2 बादल्यांवरती फिरू शकता. 11,000चा नियम अजून क्लिअर किंवा डिक्लेअर झालेला नाहीये. आता ठरवलेलं काय संघटनेने की 11,000च्या नियमावर बिंजोरला नाव द्यायला घेतलेलं आहे. पण आपल्या भिवंडीमध्ये काय होतं, आपले छोटे वगैरे छोटे मोठे जे कार्यामालक आहेत त्यांच्याकरिता खरं तर संघटनेने चांगलं काम करून ऍडजस्टमेंट करून घेत आहे. पण तुम्ही जर बाकी जर आपली भिवंडी सोडली तर तुमचा बाहेर 11च घेणार शेवटी, त्याच्या खाली नाही. ओके, हे पण क्लिअर झालं. त्याच्यानंतर ड्रायव्हरसाठी महत्वाचे नियम आहेत बघा. ड्रायव्हरांसाठी तुम्ही खरं तर सगळ्या कमिटीने देखील लक्ष द्यायला पाहिजे. त्या दिवशी आम्ही अंजपच्या मैदानामध्ये 1-2 ड्रायव्हरला बोलून पण घेतलं. तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बघा. ड्रायव्हर आता किती आहेत भिवंडी तालुक्याचे? ड्रायव्हरनी उभे राहा. ड्रायव्हरनी किती जण तरी हात वर करा, उभे तरी राहा. ड्रायव्हर किती आहेत या ठिकाणी? उभे राहा उभे राहा उभे राहा उभे राहा. तुम्ही एक उभा राहिले, हात वरती करून नाही समजा, तिथे ते समजतील ना. मालकच ड्रायव्हर इथे सध्या 3 आहेत. 3 दिनेश पण ना इकडं 4 आहेत. 4-5 आहेत. किती? 4. इकडे बसून घ्या रे, इकडे बसून घ्या, जागा खाली आहे. ठीक आहे. म्हणजे समजून येतं की ड्रायव्हरांना काही गरज नाही. ड्रायव्हरांना मीटिंगची काही गरज नाही. तुम्ही मीटिंग करा, काही करा, तुम्ही फक्त मैदान ठेवा. आम्ही मैदानाला शर्यती आखण्याकरता येतो. आता मी सगळ्यांना तुम्हाला सांगतो आवर्जून सगळ्या कमिटीला, टोकन नंबर जर इकडे ड्रायव्हरांकडे नसेल त्यांना बसूनच नका देऊ. 3 का 4 जण फक्त आले. ड्रायव्हरांसाठी महत्वाचे लक्ष असू द्या. गाडी हाकलताना कोणाची गाडी असू द्या, कुठल्याही प्रकारचे हत्ती, वाघ, सिंह, वाघ आला किंवा मी बादशाह आहे असं कुठलाच शब्द नका वापरू. जेणेकरून काय होतं, समोरच्याला राग येतं, भांडण वाढतं. आणि आपल्याला आता इकडनं पुढे असंच चालायचं की भिवंडीमध्ये कुठल्या प्रकारचा वादच होणार नाहीये. आज सगळ्यांनी निश्चित आणि ठरूनच चला. काय होतं, काही झालं का मग झाला भिवंडीमध्ये वाद, मग तो कसा झाला, कशामुळे झाला, त्याच्या मागे बरेचशा कारण, बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणून ड्रायव्हरसाठी महत्वाची सूचना आहे,
कुठलाही प्रकारचा तोंडामधून आवाज काढायचा नाही. हत्ती असेल, वाघ असेल, जे काय असेल ते नंतर तू शरद जिंकल्याच्या नंतर आरामात कितीही बोल. असं आढळल्यास त्याच्यावरती कारवाई केली जाईल. 5,000 रुपये दंड आहे आणि 1 महिना घरी बसायला लागेल. जे घरी आम्हाला ऐकतात ड्रायव्हर बंधू, आपण हे व्यवस्थित माझी रेकॉर्डिंग पण करून देतो तरी चालेल, पण तुम्हाला 5,000 रुपये दंड आहे आणि 1 महिन्याची बंदी आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हर करिता कंपल्सरी बघा विमा जो आहे ना मित्रांनो खूप गरजेचं आहे. आता मागे देखील एक किस्सा झाला खिडकालीच्या मैदानामध्ये. महेश म्हणून एक सुट्टी मेकर पोरगा, विम्याची जास्त पण काय मोठी अमाऊंट नाहीये. तर ड्रायव्हर शत्रू वगैरे दिनेश वगैरे तुम्ही विमा काढून घ्या. पण तुम्ही गाडीवरती स्वतःच्या गावाने तुम्ही बसता आणि विमाचा खरं तर खूपच फायदा आहे. विमा कंपल्सरी काढा, हे गरजेचं आहे. नसेल तर आता लगेच काढून घ्या, खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हॅलो मनोज भोईर दामणगाव कार्याध्यक्ष, आपल्या विनंतीवर आपण स्टेजवर यायचंय. तसेच बघा मैदानामध्ये ड्रायव्हरांसाठी किंवा शासनाच्या नियमाप्रमाणे जो आपला GR बघा नियम सगळ्यांना माहिती आहेत. हे शॉर्टकट मध्ये करतोय. बरेचसे मुद्दे आहेत. मैदानवाल्यांचा मुद्दा असेल, या मनुष्य आपलं हार्दिक स्वागत. अजून ड्रायव्हरांचे असतील, गाड्या मार्गांचे, सगळ्यांचे आपण मुद्दे घेऊ. सगळ्यांचे आपल्याला घ्यायचे आहेत. अरुण शेठ आपण व्यासपीठावरती या. बघा शासनाचा जो GR आहे ना, जी परमिशन आहे, त्या परमिशन मध्ये स्ट्रिक्ट आपल्याला बघा याच्यामध्ये लिहिलेलं असेल आणि शासनाचाच नियम बोलतो. GR बोलतो. GR क्रमांक 15 मध्ये शासनाच्या पण आहे. जर परमिशन पेपर तुम्ही बघितले असतील, कुठल्याही प्रकारची इजा मैदानाच्या आतमध्ये बैल जेव्हा आपण हाणतो त्यावेळेस बैलाला होता कामा नाही. दात किली असेल, टोचा पराणी असेल, या काय गोष्टी आहेत या अजूनही बऱ्याचशा ठिकाणी सर्रासपणे चालतायत. पण दादांनो, आपला जर खरं खेळ पुढे घेऊन जायचं असेल, तर टिकवायचं असेल ना, तर या गोष्टी टिकणं गरजेचं आहे. खरं तर आता आपल्याला परमिशनला एवढे प्रॉब्लेम चाललेत संजय शेठ, एवढे प्रॉब्लेम चाललेत की परमिशन मिळेना. म्हणून एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे, घाटावरती प्रत्येक मैदान रिसर होतो, कारण का तिकडे नियमांचं पालन, तिकडे देखील जे पशुप्रेमी आहेत त्यांनी असा आरोपी केलेला आहे. कोर्टामध्ये केस देखील, खटला देखील दाखल केलेला आहे. इंजेक्शन वगैरे देऊन या सगळ्या काय गोष्टी होत आहेत, त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. म्हणून एक तुम्हाला नंबर द्यायची विनंती आहे, ड्रायव्हर असतील, मालक असतील, प्लीज या गोष्टी मैदानामध्ये करू नका, जेणेकरून पुन्हा मग जुने दिवस याला वेळ लागणार नाही. असं आपण बोलतो की आपल्याला कोणीच बघत नाही, पण तुम्हाला मी आवर्जून सांगतोय, प्रत्येकी मैदानामध्ये पशुप्रेमी, पशु अधिकारी प्रत्येकी मैदानामध्ये आहे. तुम्ही कुठल्याही कोपऱ्यामध्ये मैदान ठेवा, कुठल्या पण ठेवा, एक शासनाचा माणूस त्या मैदानामध्ये असतोच. म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या आता बंद करत चला, जेणेकरून पुढे कुठल्या प्रकारचा वाद नकोय. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की टोकन नंबर, आता पुढचा जो मैदान मला वाटतं उद्या भिवंडीला कोणगावला, कोणगावचे कोणी आहेत का आयोजक इकडं? टोकन नंबर असेल तर गाडी नोंदवू नका. आजचा विषय नाहीये, मागचे 1.5-2 वर्ष झाले आपण सांगतोय. त्या दिवशी खिडकालीला पण बरेचसे गाड्या मालक रिटर्न गेले. त्याच्यानंतर मोला देखील एकही गाडी विदाउट टोकन नंबरची घेतली नाही. ज्याच्याकडे टोकन नंबर असेल, आणि शरद जमवताना पण आपण बॅनरवरती आपला टोकन नंबर टाका. का त्याचं महत्व आहे? कारण का ज्याच्याकडे टोकन नंबर आहे, तुमची शरद जर पेंडिंग राहिली, एखादा विषय झाला, तर तुमचा विषय तो ग्रुपला होतो. राईट, सगळ्यांना माहिती आहे. आता बरेचसे आपले भिवंडीचे देखील त्या ग्रुपला ऍड झालेले आहेत. टोकन नंबर नसेल तर तुम्हाला तिकडे मर्यादा किंवा स्थानच नाहीये. म्हणून ज्याच्याकडे टोकन नंबर नाही, 4 बैलांचं बोलतो मी, नाहीये, शरदच नका करू, शरद जमूच नका, करूच नका, जेणेकरून प्रॉब्लेम होणार नाही. टोकन नंबर कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. या गोष्टीची सगळ्या बैलगाडा मालकांनी आवर्जून नोंद घ्या. अजून बरेचसे काय येत आहेत, या सगळ्यांनी बसून घ्या प्लीज, या सगळ्यांनी बसून घ्या. ओके, तर बघा हे जे काही नियम आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत, मागे देखील ग्रुपला सगळ्या प्रत्येक वेळेस टाकलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये जर कोणाला काय प्रॉब्लेम असेल, सो त्याच्या बैलांचा मी कराराचा विषय सांगितला, त्याच्यानंतर एक बैल एकाच नावाने पळेल हा विषय सांगितला, ड्रायव्हरचा बोललो, टोकन नंबरचा बोललो, हेच महत्वाचे मुद्दे, बाकी ते सेम आहेत. त्याच्यानंतर जी रक्कम हा बॅनरवरती ते नका करू. हे काय चालेल सांगा ना, तुम्ही देता आणि त्याच्यामध्ये काय होतं, मला 14 महिन्याचाच पाहिजे, मला 12चाच पाहिजे. तुझ्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे का बैलाचा? तू 12 महिन्याचा ते किंवा 15 महिन्याचा, कशावरनं?
उगाच एक काहीही नका करू, जेणेकरून काय होतं, आपलीच बदनामी दादांनो होतो. आपल्याला असं वाटतं की आपण बॅनर टाकला, एक बॅनर एका सेकंदामध्ये अख्खा महाराष्ट्रामध्ये पोहोचतो, एका सेकंदामध्ये. आणि बैलाचे नवीन वाले फोटो काढा, जुने वाले नका टाकू. आणि टाकताना आता तुम्ही मला सांगा, टोकन नंबरला गावदेवी, रागाई, महादेवी, त्याच्यानंतर ग्रुप, त्याच्यानंतर बल्लाळेश्वर प्रसन्न, एवढा मोठा देता टोकनला, आणि बॅनरवर नाव काय टाकत नाही. तिथं फक्त गावदेवी प्रसन्न, गावाचं पण नाव नाही. असे बॅनर येत असतील तर शर्यत पण नका जमू. आणि त्याला पहिले विचारा, बाबा तुला तुझ्या गावाचं नाव आहे का नाही. खोटं बोलू नका ना शर्यत करू. आपला खेळ हा आपला खेळ, आपला नाद आहे, हा आपला बिझनेस नाहीये. एक मजा म्हणून आपल्याला खेळायचंय. आणि बैलगाडा मालक मला सांगा की हा इथला एकतरी बैलगाडा मालक हा बिझनेस आहे, मला सांगा त्यांनी 5,000ची शरद असेल, 15% कटिंग झाली, ड्रायव्हरला दिले, सोडण्याला दिले, समालोचकाला दिले, टेम्पो भाडा दिला, राहिले किती 500. हॅलो प्रभाकर गुलवे, या वर या. संध्याकाळी जाऊन आपलं मग गोटा आहेच. म्हणून शर्यती हा आपला बिझनेस नाहीये. बिझनेस कोणाचा, ज्यांना ठीक आहे, आपले शरबतवाले असतील, जेवण विकणारे असतील, गुलालवाले असतील, या लोकांना 2 पैसे त्याच्यामध्ये मिळतात. म्हणून आपला खेळ खेळासारखाच खेळा. मी तर बोलतो, रक्कम कमीत करत चला. ते गोंडे मेंढे ठेवा तिकडे, काय करायचं ना गोंड्यांशी आपल्याला. याच करिता आम्ही तो नियम खास सांगितलेला आहे की बाबा ते गोंडे बस झाले, काय करायचे गोंडे. गुलाला पुरता जरी खेळा, 5-10 होते ना शर्यत, काही गरज नाहीये गोंडे आणायची. या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, त्या लक्षात ठेवा. आणि मैदानामध्ये भांडण हा प्रकार आपण बंद करा. सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, जर कुठे काय होत असेल ना तर त्याला सांगा, दादा मामा काहीतरी करून तो विषय बंद करा, जेणेकरून मैदानामध्ये भांडण होता कामा नये. कारण का भांडणांचं प्रमाण भरपूर चाललेलं आहे. खाली तुम्ही तर जाता, आम्ही कधी गेलेलो नाही आणि आम्ही जाऊ शकत नाही, तेवढी आमची हिंमत पण नाही. एवढी गर्दी तिकडे असते, 50-50, 100-100 तिकडे जोड्या असतात खाली, त्याच्यामध्ये उभे. बघा दिवस छोटा आहे. माझा एकच तालुका कमिटीला विनंती आहे, तुम्ही जास्तीत जास्त 100 ते 125 गाड्या नोंदवा आणि एक दिवशी मैदान 5 वाजताच बंद करा ना बंद. एक दिवशी 5 वाजता जाऊ दे ना घरी. अहो तुम्ही मला सांगा ना, तुम्ही शर्यतीसाठी दुपारी घरातनं 2 वाजता निघता, मैदान कुठे, कोणगावला. समजा उद्या मैदान कोणगावला आहे, तर मी तिकडनं 2 वाजता निघेल, 3 वाजता पोहोचेल, बैल उतरेल 4 वाजले. शरद कधी कराल. आणि घाटावर शरद असते, 2 दिवस अगोदर तयारी, 25 सोबत, मग पुढे ती वेगळी, तिकडे आरामात तगी मजा. 7 वाजता शर्यतीला आपण तिकडे पोहोचतो. अहो बिंजोरचा खेळ, नाद आपला, सगळ्या गोष्टी आपल्या. आणि रेकॉर्ड ब्रेक शर्ती 275 कुठे होत आहेत, साताऱ्यामध्ये. म्हणजे आपला 245 रेकॉर्ड आहे उसाटण्याचा 26 जानेवारीचा. या गोष्टी कुठेतरी थांबवा. मैदानामध्ये आपण लवकर या, जेणेकरून सगळ्यांच्या शर्ती होते. मग काय होतं, संध्याकाळी काय होतं, मग आपण ग्रुपवरती चर्चा करतो, अरे मी टेम्पो मला भरून तेवढ्या लांब गेलो, माझी शर्यतच ना झाली, आयोजकांनी शर्यत माझी नोंदवली, मग खाली माझी लाईन. हा जो प्रकार चाललाय तो तुम्ही बघा ना, संध्याकाळी तो चालूच आहे. तुम्ही मैदानात नाही येणार, संध्याकाळी ग्रुप खोलला की ते, अरे मग मध्ये एकानं घुसवली, माझी मागे राहिली, मागे भांडणं झाली, हे झालं ते झालं. म्हणून 100-125 टायमिंग द्या. 11ला मैदान सुरू होईल, 5 वाजता मैदान बंद तर बंदच करा, कारण का दिवस छोटा आहे. आता शर्यती तुम्ही बोलताना 6 वाजता अंदाज पडतोच. आणि शक्यतो माझं एक पुन्हा सांगणं, 6च्या नंतर 5च्या नंतर तुम्ही शर्यती करूच नका. अहो कितीही शर्यत आपली असणार आहे, 5 आणि 10ची. जर बैलाला दुखापत झाली तर ते किती महागात पडणार आहे. संध्याकाळी दिसत पण नाही तरी पण माझी सोडणार आहे शेवटची. अहो अशी आतापर्यंत एवढी मैदानं झाली, संध्याकाळी तोडणारे पंच नसतात. मग काय करतात, एखादा ड्रायव्हरला तिथनं उतरवतात, तू गाडी सोड, मग दोघांचं होतं, मग नंतर परत संध्याकाळी तुम्हाला पैसे घाला भांडण. 5 वाजता मैदान बंद करा, 11 वाजता मैदान सुरू करा, 5ला बंद करा, एकही भांडण होणार नाही. 125 गाड्या नोंदवा आणि व्हॉट्सअप वाल्यांना सांगा, 1 वाजता येत असाल तर आमच्या मैदानामध्ये या, 1 नंतर व्हॉट्सअपची गाडीच नका घेऊ. अहो त्या दिवशी पिसाराबाईच्या मैदानात व्हॉट्सअपवाला 5 वाजता आला, बोलतो माझा पेरेकरी नव्हता, त्याची शर्यत नोंदवून घेतली, 8:30 वाजता परत माझ्याकडे आला, तर आता कॅन्सल झाली.
4 दिवस तुमच्या अगोदर शरद जमते, तुम्ही 5:30 वाजता 6 वाजता मैदानात, आता शरद कशी होईल? म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत या आपण जराशा थोड्याफार आपल्यामध्ये ते बदल करा. प्रत्येकी 20 मैदान ठेवणाऱ्याची चुकी दादांनो नसते, तुमचं एकच आहे. संध्याकाळला का त्यांचं नियोजन नव्हतं, त्यांचे हॉलिंडर्स नव्हते, त्यांचं हे नव्हतं, त्यांचं आपलं काय बैलगाडा मालक म्हणून आपली जिम्मेदारीच नाहीये. संध्याकाळ गेलं मग मधून गाडी टाकाल, मागचे मागे, आता गेले सगळे खाली. म्हणून 5 वाजता मैदान आता तरी थंडीमध्ये बंद करा, कारण का मकर संक्रांतीच्या नंतर आपला दिवस मोठा होतो. आपण 7:30 वाजेपर्यंत खेळतो. आता कमीत कमी 125 तरी गाड्यांचे परमिशन द्या आणि व्हॉट्सअपला एक टायमिंग द्या. बाबा तुम्ही 1 वाजेपर्यंत दादा तुम्ही येत असाल तर शर्यतीला आमच्या मैदानात या, नाही तर शर्यत घेऊच नका. त्या दिवशी पिसाऱ्यावाल्याने खरं त्यांना मानलं, त्यांनी घेतलीच नाही शर्यत कोणाचीच, म्हणजे नाव पण नाही घेतला. 4:15 बंद, तरी पण 130 गाड्या पळून नाही झाल्या. म्हणून 125 किंवा 120 पर्यंत आपण गाड्यांची नोंदणी करून घ्या, जेणेकरून व्यवस्थित सगळ्या गोष्टी पार पडतील. आणि आता एक महत्वाचा असा विषय आहे की याच्यापुढे आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये भांडण होणारच नाही असं प्रत्येकी बैलगाडा मालकांनी ठरवा. आणि भांडण होण्याचं कारण काय, मी स्ट्रिक्टली बोलतो, पण रागाल तरी चालेल. भिवंडीमध्ये शरद करायला पहिलीच मजा येते आपल्याला, पण त्याच्यामध्ये खरं सांगतोय मी, कोणाला रागाल तरी चालेल, आपले कोणाचे ना कोणाचे संबंध निघतातच. दादांनो बघा, याच्याने काय होतं, आपला संबंध खराब होतात. आपले चांगले जीवाभावाचे आपले मित्र आहेत, आपण सगळे एकत्र आलेलो असतो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. हा मैत्रीपूर्वक ठीक आहे आपण खेळलो, पण ती मैत्री शहरात झाल्याच्या नंतर मैत्री राहत नाही, नंतर शेवटी तो वादच होतो. म्हणून माझी एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की आपल्यामध्येच गाड्या जरा खेळाच्या थोड्याफार आपण प्रमाण जर कमी केला तर खूपच. हा तुम्हाला मैत्रीमध्ये खेळायचे ना, खेळा ना मग कमी बक्षीसवरती, आरामात खेळा, गोलावरती केला, बादलीवर पण शरद होते, आता पण करू, शरदच खेळायची. तसे मुकेश शेठ पाटील कोंडगाव भिवंडी आपले भिवंडी कमिटीचे खजिनदार यांचे त्यामुळे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मुकेश शेठ या इकडे, या इथे जागा या. रोके, या सगळ्या गोष्टी फक्त लक्षात घ्या. मैदानामध्ये भांडण हा प्रकार होणार नाही याची सगळ्यांनी दखल घ्या. ड्रायव्हर पासून, सुट्टी मेकर पासून, त्याच्यानंतर आपले बैलगाडा मालक या असतील, यांनी सगळ्यांनी काळजी घ्या. मैदानामध्ये लवकर येण्याचा प्रयत्न करा. पण खरं तर आपण बोलतो तालुका, तुमची भिवंडीची तालुका कमिटी चांगलंच काम करते, चांगलं काम करते. तुकडे नितीन शेठ, जरा उभे नितीन शेठ, उभे नितीन शेठ. हा माणूस असा आहे की कोणाला काही प्रॉब्लेम होऊ द्या, कोणाला काही, या माणसाकडनं 5,000 रुपये देणगी प्रत्येकी माणसाला पोहोचते. जरा जोरदार टाळ्या होत्या व्यक्तीसाठी, काहीच विचार करत नाही माणूस. मी त्यांची वावा करू असं नाही, ग्रुपवरती सगळे मेंबर सगळ्यांना ऐकलं असेल, इकडे अध्यक्ष कार्य सगळ्यांना ऐकलं असेल, विचारणार नाही काय झालंय. राहुल ड्रायव्हर होता त्या दिवशीचा प्रकरण, मला तर निलेश इकडे आला था आपला इथला, कुठला प्रकरण होता, बोरीच्या बारीचा प्रकरण होता. मला स्वतः, तुम्हाला माहित नाही, मला नितीन शेटनी फोन केला, त्यांचा काहीही असेल, आपली पोरं घरी येऊ द्या, त्यांची टेम्पो मी पूर्ण नवीन पण देतो, पण त्यांना सांगा तिकडे कुठला विषय नका करू. मी त्यांना कॉन्फरन्सवर घेतला आणि तो विषय तिकडच्या लगेच क्लिअर केला. म्हणजे भांडणं हा प्रकार आपण टाळतोय, तो व्हायला नाही पाहिजे. आणि खरं तर चांगली काम करते, सगळी माणसं चांगली काम करतात आणि याच्यावरती काय कुठला मानधन नाहीये, कुठल्या प्रकारचा पगार नाहीये आणि ह्या माणसांकडे 1 रुपया पण नाहीये. ही माणसं बसलेत ना, यांच्याकडे संघटनेचा, तुमचा स्थानिक संघटनेचा 1 रुपयाही नाहीये. मी क्लिअर सांगतोय. आज सहकर्त्यानं सगळं श्याम शेट्टी केलेले आणि त्यांच्या सहकार्याने आपला मामा असेल, केशव मामा असेल, त्यांचे सहकारी असतील, या सगळ्यांनी सहकर्त्याने आपल्याला सगळ्यांना एकत्र आणलेले. जे बघा, बैलगाडी खेळामध्ये आपली सगळ्यांची ओळख झालेली आहे, आपण एकमेकाला ओळखू लागलेले आहोत. या ज्या गोष्टी काय होतात, भांडणांचे जे काही प्रकार होतात, या आपण टाळत चला, जेणेकरून होणार नाही प्रॉब्लेम. शर्यती काय असेल तर मैत्रीपूर्वक खेळा. गोंडा हा सिस्टम जास्तीत जास्त, आपण त्याला गोंड्यापर्यंत जायचंच ना, आपल्याला जायचंच ना, शॉर्टकट मध्ये जायचं. 11-2 तू किंवा मी, ठीक आहे, हारली आपल्या घरी, काही टेन्शन नाही घ्यायचं. वही कोणाकडे, वही आता नाव नोंदणी कोण बाकी असते त्यांच्याकडे फिरवा पटापट आणि ती वही वर द्या आणि त्याच्यावर त्यांचा टोकन नंबर पण टाका, म्हणजे किती लोक आपले आलेत. पूर्ण कॉलम भरायचे, कॉलम भरायचे, पूर्ण कॉलम भरत चला. नसेल टोकन नंबर तर नका लिहू, फक्त नाव तरी लिहा पूर्ण. चला बघा, आता मी सगळे नियमावली ठेवणार नाही, सगळे नियमावली सांगितलेले आहेत.
याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? हा, आणि ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी आपला टोकन नंबर अगोदर सांगावा. कोणाला बोलायचं असेल तर बिंदासपणे इकडे या, बोला की हा नियम आहे, हा चुकीचा आहे, किंवा एखादा पदाधिकारी आहे त्याचं काहीतरी चुकलंय. कारण का आपली वार्षिक 1 वर्ष आपल्या संघटनेला कंप्लीट झालेलं आहे, त्याकरिता आपण ही मीटिंगचं आयोजन नियोजन केलेलं आहे. जर कोणाला काही शंका असेल, मैदानामधला एखादा कुठली गोष्ट असेल, किंवा नियमाविषय असेल, बैलाविषय असेल, किंवा बिंजोरांच्या अजून काही नियमांविषय असेल, कोणाला काही शंका असेल तर येऊन आमच्याशी इकडे तुम्ही बिंदासपणे स्टेजवरती बोला. तुम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी, मात्र टोकन नंबर असेल त्याच व्यक्तीला, त्याच गाडा मालकाला बोलण्याचा अधिकार आहे. अदरवाईज आपल्याला बोलण्याचा अधिकार नाहीये. संघटनेच्या माध्यमातून, वरिष्ठांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण मीटिंगचं नियोजन केलेले आहे. नियम सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवले. अजून जर कोणाला माहिती नसतील, तुम्ही पीडीएफ देतो तो भिवंडी तालुक्याच्या ग्रुपला सगळ्यांपर्यंत आपण पोहोचू. आणि ज्यांचा टोकन नंबर आलेला आहे सज्जन शेठ, तर सगळ्यांचे मला तुम्ही आता सध्या नाव इकडे लिहून घ्या. ज्यांचे टोकन नंबर नाहीयेत इकडे आपल्या किणे भाऊंकडे सगळ्यांनी तुमची नावं जी आहेत ती लिहून द्या, जेणेकरून जसं काम सुरू होतोय, काम चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही टोकन नंबर देऊ. पण प्लीज घरी फोन करून सज्जन शेठ लगेच वैतागला, दादा आम्ही 1.5 वर्षापासून करतोय, 1.5-2 वर्ष झाली, लगेच वैतागून नाही होत. वैतागून नका, लगेच काम करा, संघटनेचा करावा लागेल. आणि टोकन नंबर तुम्हाला भेटला तर तुमचं काम निघून जातं. आयडी कार्ड जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. टोकन नंबरसाठी आता इकडे तुम्ही त्यांची सशीशी संपर्क साधा, आपलं नाव द्या. जेव्हा काम सुरू होईल, मला वाटतं 20 तारखेला संजय शेठ पदाधिकारी सगळे मुंबईचे एकत्र येणार आहेत, तेव्हा ठरेल की कधी पुन्हा चालू करायचंय टोकन नंबरचं काम. पण टोकन नंबर घ्या. ज्या गाडी मालकाचा टोकन नंबर नाही त्याच्याशी शरद पण नका करू. पेरेवाल्याचा पण विचारा, तुमचा एक बैल सांगून ये ना, त्याला सांगतो टोकन नंबर काय, तर शर्यत जमवा. कारण का टोकन नंबर नसेल तर निकाली मिळणार नाहीये. निकाल हवा असेल, तुमच्या काय समस्या आहेत, भरपाई पण दिली जाणार ना त्याला. टोकन नंबर नसेल कमिटीकडनं भरपाईची त्याने अपेक्षा ठेवायची नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून पुन्हा सांगतोय, टोकन नंबर आपल्या सगळ्यांचे घ्या आणि शर्ती सगळ्यांनी प्रेमा खातीरच करा, जेणेकरून कुठल्या प्रकारचा गालबोट लागणार नाही. आणि अजून जर कोणाला संघटनेमध्ये काम करायची इच्छा असेल प्रामाणिकपणे, त्यांनी जाताना जी काही नावं आहेत इकडे डायरीवरती नाव द्या. ज्यांना कोणाला संघटनेचं काम करायचं असेल त्यांनी आमच्या सोबत जॉईंट व्हा आणि त्यांची नावं द्या. धन्यवाद. हॅलो. तर महत्वाचं म्हणजे मैदानाचे जे आपले नियम आहेत, आपले जे कमिटी आहे भिवंडी तालुका, हे मैदानामध्ये हेच नियम राहतील याची आपण एक नोंद घ्यायची. मैदान बरोबर 12 वाजता सुरू होणार आहे. नाव नोंदणी 4 वाजेपर्यंत असेल, त्यानंतर बंद होईल. बिंजोडची पुकारणी 5 वाजेपर्यंत असेल, त्यानंतर नाव सुद्धा घेतला जाणार नाही. आणि नाव काढण्यासाठी गाडा मालकाची याची आवश्यकता नाही. मी स्वतः तिथे असेल, 5 नंतर तो नाव घेतला जाणार नाही, म्हणजे त्याचं नावच पुकारला जाणार नाही. मैदान 5:30 वाजता गाडी सोडली जाणार नाही. मैदानामध्ये खाली जी गाडी जाते ती 5:30 वाजता सोडली जाणार नाही. कुठलाही मैदान असो, धामणगाव असो, घोरसे असो, कोणगाव असो, अजून वाफाला पण बनेल, आपण मध्ये डायरेक्ट तुमचे आयोजक असतील ना तिथे बांबू डायरेक्ट बांधायचा, ती गाडी तिथे रद्द होणार. राहिलेल्या गाड्या पुढच्या मैदानात होणार. त्या किती वाजता होणार? 12 वाजता. ज्यांना मान्य नसेल त्यांनी बरेबरीचं बक्षीस घेऊन जायचं. म्हणजे कोणाला मैदानाला प्रॉब्लेम नाही. रात्री आपण चर्चा करायला कोणाला टाइम नाही. काय होतंय, चर्चा करणारे 4 लोक असतात, 50 लोक बघतात, त्यात कोण उत्तर देत नाही. भरपूर जणांना राग येतं, कमिटी बोलत नाही. कारण कमिटीचा प्रत्येक माणूस त्यात, आपण काय त्यांना पगार देत नाही. कोण माणूस कोणाच्या कामामध्ये असतो, त्यामुळे तो विषय नसेल म्हणजे तो बरोबरीचा बक्षीस घ्यावाच लागेल. जर नाही घेतला तर त्याला पुढच्या मैदानात एंट्री नसेल ना, कुणाला केशादा, म्हणजे त्यांना पुढच्या मैदानात एंट्री नसेल तर दोघांना मान्य करून तो बरोबरीचं बक्षीस घेऊन जावं लागेल. नाही तर पुढच्या मैदानाने ते गाडी खेळायची, पण पैसे रिटर्न मिळणार नाही. पैसे जर रिटर्न नाही भेटले, घेतले आपण, तर ते कमिटीकडे म्हणजे संघटनेकडे ते जमा राहतील. दोन्ही मालकांचे, ते आयोजकांकडे राहणार नाही. जे मैदानवाले असतील त्यांच्याकडे पैसे जमा राहणार. जी पण रक्कम असेल, 5 असेल, 10 असेल, ती भिवंडी कमिटीकडे असेल. व्हॉट्सअपद्वारे जमलेली गाडी 1 वाजेपर्यंत नाव नोंदणी केली जाईल. त्याच्यानंतर तुम्ही सांगाल माझी गाडी व्हॉट्सअपची आहे ती पुकारा, यांनी मला जोड झाले. मी स्वतः असेल तर मी तिथे पुकारणार नाही, कारण जे कमिटीने मला नियम पण आहेत ते तुम्हाला पण नियम असेल. हे महत्वाचे नियम असतील. आणि आता ज्यांना कोणाचे जे समस्या असतील त्यासाठी जी आपण मीटिंग भरवली आहे, जे पण आपले बैलगाडा मालक आहेत त्यांचे टोकन नंबर आहेत. भले त्यांनी इथे टोकन आयडी आणली नसेल तरी नंबर सांगा, आमच्याकडे पूर्ण लिस्ट आहे.
मुंबईपासून भिवंडीपर्यंत जे आपले ठाणा रायगडची पूर्ण लिस्ट आहे, काय समस्या असेल आपला टोकन नंबर लिहिला जाईल, नाव त्याच्यामध्ये आम्ही चेक करू, त्याच्यानंतर आपण बोलाय. काही समस्या असेल कोणाला बोलायचं पुढे या. कुठलाही समस्या असू दे, फक्त वादग्रस्त इथे विषय होणार नाही. जे समस्या आहे ते मैदानाबद्दल तुमच्या इथं प्रॉब्लेम आहेत का बाबा आम्हाला मैदानामध्ये हा प्रॉब्लेम मैदानाकडनं येतं, बैलगाडा मालकांकडनं येतं, ते तुम्ही मांडायचं इथे. जर कोणाला बोलायचं आणि वर यायचंय. श्याम शेटचं तर मनापासून धन्यवादच, कारण एवढा मोठा नियोजन केलंय त्यांनी. कोणाला बोलायचं असेल या बाबा, कुठलाही विषय तुमचा असेल तर या इथे बोला. कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. नंतर रात्री पुन्हा चर्चा नको, कारण आज आपण एवढा खर्च केलाय श्याम शेट्टी या ठिकाणी, कारण आपल्या डायरेक्ट माईक आपल्या हातात दिले. खालून येऊ का खाली घ्या. चला कोणाला बोलायचं मला सांगा, मी त्याच्याकडे फक्त टोकन नंबर सांगा, तिथे चेक कर. तुषार टोकन नंबर लगेच चेक कर. कोणाला बोलायचं आहे? एकशे 73. मी एवढंच विनंती सांगतो, जो अड्डा घेतो त्यांना का व्यवस्थित आपलं नियोजन करा आणि भाषा व्यवस्थित जरा सुधारा तुमची. जर चुकीची भाषा येत असेल तर अड्डा घेऊ नका. मी एवढंच सांगतो तुम्हाला. 172. तर मी सांगतो, फक्त एवढंच सांगतो तुम्हाला, विनंती करतो फक्त भाषा व्यवस्थित सुधारा आणि तुम्ही व्यवस्थित फक्त बोला. मला काही हरकत नाही अड्डा घेतल्यानंतर, मग हीच विनंती आहे फक्त. त्यांचं म्हणणं असं आहे, भिवंडीमध्ये कुठेही मैदान असू दे, आयोजकांनी आपल्या डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवून मैदान करायचंय. धन्यवाद. अजून कोणाला बोलायचंय? अड्डे ठेवणारे ते आलेत किती मैदान ठेवणारे कोण कोण आहेत? हा तुम्हाला नावं सांगा बघू जरा, कोण कोण आहेत? आहे दामणगाव आहे, गोरसे पण आहे, कोणगाव पण आहे, तिघे पण आहेत. ते बोलतील त्यांच्यावर आल्यानंतर. कोणाला बोलायचंय? संदेश चला बिंदासपणे बोला. ज्यांच्या समस्या तुम्हाला लगेचच आम्ही त्याच्यावरती मार्ग काढू. कोणाला बोलायचं बिंदासपणे बोला. काय प्रॉब्लेम? रंगाबाई तुझा काय आहे विषय? व्हॉट्सअपला रात्री तालुक्याच्या ग्रुपला पण नका बोलू. आज बंद ठेवा ग्रुप. संजय शेठ आज बंद ठेवा. तालुक्याच्या ग्रुपला पण चर्चा नका करू. तुम्हाला ज्याला ज्याला काय बोलायचंय ना, तर आता तुम्ही बोला. तुमचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे? बोल बोल. 1 मिनिट राहू बोला. बोल बोल तू बोल. 1132 टोकन नंबर. असं म्हणणं आहे का भिवंडी कमिटीमध्ये थोडा बदल झाला पाहिजे. बदल म्हणजे नवीन जी यंग पिढी आहे त्यांना संधी द्या त्याच्यामध्ये. चला चांगला मुद्दा आहे. अगदी या दादाचं नाव घ्या आपल्या कमिटीमध्ये. दादा आपलं स्वागत आहे, यांचं नाव लिहून घ्या. मी मगाशीचा मुद्दा बोललोय, बिंदासपणे या, कारण का यंग जी आपली पिढी आहे ते येणं गरजेचं आहे. त्यांचं देखील तेवढंच पाठबळ असतं. म्हणून ज्यांना ज्यांना काम करायचं प्रामाणिकपणे, आता दादांनी विषय घेतलेला आहे, त्यांनी बिंदासपणे नाव द्या. जबाबदारी जरूर मिळेल. बिंदासपणे जर तालुक्याच्या भेटीत तर आपण मुंबई कमिटीची देऊ, पण जिम्मेदारी देऊ. हॅलो हे दादांचं नाव लिहून घ्या. अजून कोणाला बोलायचं आहे बघा. ज्यावेळेस पदाधिकारी बोलायला सुरुवात होतील त्यावेळेस आपल्याला बोलायला मिळणार नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. ज्यावेळेस कमिटीचं भाषण सुरू होईल, जे पण त्यांचे प्रॉब्लेम तुमचे असतील ते तुम्ही बोला, तर ते तुमचे सोडवतील. नंतर रात्री व्हॉट्सअपवर कोणी बघितलं नाही तर तुम्ही काय सांगता, आम्ही मेसेज टाकितला, उपाध्यक्षाने बघितला, अध्यक्षाने, कार्याध्यक्षाने, कोणी सर्व झोपले की काय. त्यामुळे आता सर्व जागे तर आपण काय ते मांडा. कोणाला बोलायचं आहे का? आपल्या भिवंडीमध्ये 150 टोकन आहेत. किती? 150. किती जणांचे टोकन आहे त्यांनी हातवर करा. काय टोकन आहेत का? पण तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, मैदान एकदम ओके होतात. आता हे नियम आहेत ना, हे नियम फॉलो करा. एक तर कमिटीचा तरी फायदा, एक तर मैदानवाल्यांचा तरी फायदा. म्हणजे वाद कशामुळे होतात माहित आहे का? बोलायचं आहे ये सुदर्शन गुलवी यांची समस्या आपण जाणून घेऊ. बोलाल तर बोलाल.
टोकन नंबर 1074. मी सुदर्शन तुकाराम गुलवे. माझं म्हणणं एकच आहे का आपल्याकडे भिवंडी तालुक्याची मैदानं होतात ती आता पहिली दुसरी वेळच आहे, तर त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. बाकी ऑब्जेक्शन घेणं आपलं काम नाही. याच्यानंतर पुढं ही मैदान जर बंद झाली तर तुम्ही जाल कुठं. आणि आपले गाडा मालकांनी पण जरा समजून घ्या थोड्या काही गोष्टी, का म्हणजे असं हे करू नका. मैदान नवीन आहेत त्यांना या मी का कमिटीवाला नाही कोणता का मैदानवाला नाही, पण बोलतो मी. सुदर्शनचं म्हणणं एकदम बरोबर आहे. कारण जे मैदानवाले असेल म्हणजे धामकामध्ये गेल्या वर्षी मैदान झालं असेल त्यांना थोडा अनुभव आहे. गोरसेमध्ये भरपूर वर्षातून झाला, कोणगावले पण गेल्या वर्षी झाला. तर मैदानामध्ये वाद कशामुळे होतो माहिती का, गाडा मालकावले आयोजक कधी वाद करायला येत नाही. ते अंधार झाल्यावर गाड्या सुटतात, त्यांना आपण रिक्वेस्ट करतो म्हणून ते गाड्या सोडतात. जाणून बुजून ते पण येत नाही सोडायला. पण आता नियम म्हणजे धामकावले भाऊ म्हणजे आपण पण लक्षात ठेवायचा, मैदान बंद नसेल बक्षीस घेत बरोबरीचा कमिटीला जमा करून टाकायचा, विषय क्लोज करून टाकायचा. बघा एकच मिनिट घेणे थांबवतो तुला मी. विषय ड्रायव्हरांचा आहे. आता जसा ज्ञानेबाबा आपला बघतोय मुंबई पूर्ण सगळ्याच म्हणजे सगळ्याच लोकांचं, तर आपण त्या दिवशी मुरबाडमध्ये ड्रायव्हरांचा एक प्रमुख ठरवला आणि त्याला एक काम दिलं आपण की ज्या ज्या लोकांच्या ज्या ड्रायव्हरांचे टोकन नंबर नाहीयेत ते तुला कसे कळता येतील किंवा कशा पद्धतीने होतील. आता बऱ्याचशा लोकांना रणजित इथं मगाशी बोलत होते की बऱ्याचशा ड्रायव्हरांचे टोकन नंबर नाहीयेत. तर आजच तुम्ही डिक्लेअर करा संजय शेठ की ड्रायव्हरांचा कोण असा आहे की ज्याला काम करायचं प्रामाणिक भिवंडी तालुक्याचा. आपण त्याला लगेचच अध्यक्ष म्हणून त्याची जिम्मेदारी देऊ. भिवंडी मधून जेवढे पण आपल्या गाडा चालक आहेत जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी संधी आहे. कोणाला असं वाटतं का मी त्या ड्रायव्हरांचा अध्यक्ष बनतो त्यांनी उभा राहायचं आहे. आता इथे 4-5 जण आहेत. बिंदासपणे कोणीतरी एकाने जिम्मेदारी घ्या. राहू बे आता हे काय आमच्याकडे आमच्या कमिटीचं आहे त्यामुळे आम्ही दिने भावना नाही देऊ शकत. आम्ही स्वतः जातो त्यांना साईडला राहते. कोणीतरी एकाने जिम्मेदारी घ्यायलाच लागेल. शत्रुघ्न घेतो मलाच फक्त फोन करशील टोकन काढ. अहो कोणाशी पण कोणीतरी एकाने जिम्मेदारी घ्या ना, तर समजेल ना. त्यांचा एक ग्रुप बनवा, ड्रायव्हर लोकांचा ग्रुप बनवा जसा मुंबईचा ते आहेत बघा, मुंबईचा कमिटीचा आहे ग्रुप. एक मिनिट थांबा दिगंबर भाऊंचं आपण म्हणणं ऐकून घेऊ जरा. त्यांचं म्हणणं असं आहे जो पण ड्रायव्हर तुम्ही अध्यक्ष म्हणून निवडा पण तो वादविवाद न करणारा पाहिजे. चला मला तर वाटतं दिनेशला जिम्मेदारी देऊया आपण. तो चांगल्यापणे व्यवस्थित सगळ्यांना ओळखतो देखील. तर दिनेश आजपासून तुझी जिम्मेदारी आहे. या इकडे पुढे या. चला जरा जोरदार टाळ्या उद्या. अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड मुंबई तसेच आपली तालुका कमिटी भिवंडी तालुका कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सगळे आमचे सचिव या सगळ्यांच्या बंधने आणि सगळ्यांच्या गाड्या मालकांच्या बंधने आजपासून आपल्या दिनेशला आपण जिम्मेदारी देतोय की तालुका वाईज जेवढे आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हर संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्याची आपण निवड करतोय. स्वतःहून आता आम्ही विचारलं पण ज्याला काम करण्याची इच्छा आहे दिनेश चांगला काम करेल त्याला शुभेच्छा. आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहे का पुन्हा विचारतोय. रात्री जर ग्रुपला टाकलं तर लगेच रिमूव्ह करा कोणी पण असेल त्याला. मी परत सांगतोय आपल्या तालुक्याच्या ग्रुपला जर रात्री एखाद्याने टाकलं मग दिनेशच का 10 नंतर टाकेलच एखादा. आणि दिनेश भाऊचा जे स्वभाव आहे ते कडक आहे आता मी सांगून ठेवतो. कारण माणूस परफेक्ट आहे पण कमिटीमध्ये असल्यामुळे मी त्यांना थांबलो भाऊ तुम्ही नका. पण त्यांचं जे म्हणणं आहे तुम्हाला ते मान्य करावं लागेल. कारण तुम्ही वाघाला शियाला ते प्रत्येक मैदान त्यांच्याकडे पोहोचते. राहू दे ना. मग दिनेश भाऊ भिवंडी जे आपले जे गाडा चालक आहेत त्यांचा अध्यक्ष म्हणून त्यांना आपण स्वीकारलं. जर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चला धन्यवाद. दिनेशजी बसून घ्या आणि आजपासून लगेच जेवढे ड्रायव्हर आहेत त्यांचे टोकन नंबर घ्या. टोकन नंबर घ्या आणि कामाला लागा. हा ड्रायव्हर आता इकडे जे आलेत ना त्यांनी दिनेशशी लगेच संपर्क साधा आणि सगळ्यांची नावं घ्या. तुमचा एक ग्रुप बनवा जेणेकरून जे काय ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांचे सगळ्यांचे टोकन नंबर आहेत ते टोकन नंबर घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्ही रिसर्च ड्रायव्हर आपल्या संघटनेच्या आत असं मान्य होईल. म्हणून टोकन नंबरची काय जास्त मोठी रक्कम नाही. 1000 रुपये आहे लाईफ टाईम. टोकन नंबर कंपल्सरी आहे. दिनेशकडे आता जाताना नावं द्या. आता अजून कोणाच्या काही समस्या नसतील हा जे बघा आता आलेले नाहीयेत ते जरूर ऐकत असतील. ऐकते सगळी संघटना ऐकते. अभिषेक यांचाही फोन झालेला आहे. भाई देखील सगळी जी मंडळी वरिष्ठ सगळे लोक बघतायत.
आपण ग्रुपला लिंक टाकलेली आहे. आणि जो विषय आहे अविनाश शेठ तोही विषय संजय शेठ, जो संजय शेठ घरात आपले अध्यक्ष आहेत संजय जाधव, आणि आपला जो विषय झाला होता धामणगावचा तोही विषय ते घेणार आहेत. त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. त्यांनी मगाशीच मेसेज केलेला आहे. त्याही विषयावरती आपण बोलून तोही विषय क्लिअर करू, जेणेकरून कुठल्या प्रकारचा गालबोट याच्या पुढे कुठल्याच मैदानामध्ये लागणार नाहीये. या अनुषंगाने आजची आपण ही मीटिंग बोलली आहे. अजून पुन्हा सांगतो, अजून कोणाला काम करण्याची इच्छा आहे का असेल तर पुढे या. आपल्या कमिटीमध्ये आहे कोणाची इच्छा बिंदासपणे या. कोणाला बोलायचंय का? मग आता वरिष्ठ लगेच चालू करतात बोलायला. कोणाला बोलायचं आहे खालून? कोणाचा काय विषय? सगळं व्यवस्थित ना? मी दिनेश शिवाजी पाटील. माझा टोकन नंबर आहे 745. मी भिवंडी तालुका ड्रायव्हर संघटनेचा अध्यक्ष. आता जे भिवंडी कमिटीने मला बनवले त्याच्यावर मी त्यांचे आभार मानतोय. पण जे गाडा मालक आहेत आणि ड्रायव्हर आहेत, जर कोणाचा ड्रायव्हर आहे त्याचा टोकन नंबर नाही, त्याला जर उतरला तर त्यांनी राग मानू नका. हे सर्वांना माझी नम्र विनंती. आणि ज्या ड्रायव्हरांचा टोकन नंबर नाही ते टोकन नंबर काढून घ्या, मी सर्वांना विनंती करतो. हॅलो, धन्यवाद सर्वांना. अजून एक महत्वाचा, जर एखाद्या गाडा चालवणारा जो ड्रायव्हर आहे त्याचा जर काय जर झाला यदा कदाचित, म्हणजे कधी लागतंय काय झाला, तर कमिटी त्याला भरपाई देणार नाही, कारण त्याचा टोकन नंबर नाही. म्हणून त्यांनी ते काढावा. आणि जे मालक आहे त्यांनी त्याला सांगावं आपला काढून घ्या. 1000 रुपये मोठी गोष्ट नाही. जे पण असेल आपण 1-2 रुपये जे पण मदत करतो ती आपण करणार त्याला. आणि सर्व ड्रायव्हरांना एक विनंती आहे की स्वतःचा विमा स्वतः काढून घ्या. नंतर बोललं का माझा विमा नाही काढला, माझा 3 लाख खर्च आहे, 2 लाख खर्च आहे, मला एवढा पाहिजे, ते काही होणार नाही. सर्व ड्रायव्हरांना विनंती आहे की सर्वांनी स्वतःचा विमा काढून घ्या. विमा काही भरपूर मोठा हे नाही. तुम्ही गाडी हाकल्यावर, आता मला माहिती आहे कोण किती येते, कोण काय करते, ते सर्व मला माहिती आहे, कारण मी वयाच्या 11व्या वर्षापासून खेळ खेळतोय. ते सर्वही समजून घ्या. आणि फक्त एकच मैदानामध्ये त्यांना ती सूट असणार आहे. म्हणजे उद्याचा जो मैदान आपला कोंडगावचा, त्या मैदानात तो बसणार. पण जो रविवारचा जो मैदान आहे, आता अध्यक्ष बोलतील, तो आपण मैदान उद्या करू. पण त्या मैदानामध्ये त्याला तिथे बसता येणार नाही. त्यांनी दिने भाऊशी संपर्क साधून आपले 1000 रुपये नाव आणि आपला तिथेशी पैसे त्याला पाठवायचे. म्हणजे आपला विषय तिथे क्लिअर होईल. मोठी गोष्ट ती आपण 2 मिनिटं आता करू शकतो. नावनोंदणी आपण करायची. आणि ज्यांचे टोकन काढायचे आहेत त्यांनी येऊन तिथे नावनोंदणी करून घ्यायचे. तुषार आहे ते पाठीमागे, ते आपण सज्जन शेटकर आपण देणार आहे ती लिस्ट. ती माझ्याकडे नाही, सज्जन शेटकर देणार आहे. जर आता कोणाला काढायचे असेल ते पण द्या. कारण काय होतंय, मगाशी ते ग्रुप पण बोलत होते, एक आज पाठवतो, एक 2 दिवसात पाठवतोय. तुम्ही एकदा त्यांना लिस्ट द्या ना, म्हणजे कसा एक पाठवायला द्या ना. आणि ती जरा थोडंसं ऍडजस्टमेंट करा. आता त्या दिवशी खडकलेच्या मैदानामध्ये झालं थोडंसं 19-20, समोरच्याची गाडी देवबाद होती. तर तू सांगते मला झेंडा दिलेच. अहो जुने दिवस आता जरा विसरा ना. आता आपल्याकडे टेलिकास्ट बघू शकतो. मग काय होतं, तो मला झेंडा पण दिला, मला टोकन पण दिला, मला रक्कम पण देत होते. मग तुम्ही शरद थांबवली कशी? एखाद्या वेळेस पंचांकडनं चुकी होते, भूलचूक होते, ती जरा मान्य करा. त्याच्यावरनं काय होतो, वाद होत नाही. मेन तर कॅमेऱ्याची जी सिस्टम आहे ती चांगली वाली ठेवा. त्याला खरं नॉलेज असेल चांगलं. अशा काय शर्यतीचा आणि क्रिकेट खूप फरक आहे. तिकडचा रिप्ले ना आपला रिप्ले. आणि शक्यतो 2-2 माणसंच बघायला. पेंडिंगचा निकाल 4 बैल 25 माणसं, आपला स्टेज पूर्ण पॅक. म्हणून पेंडिंगचा निकाल बघायला दोघं जणच या. आणि 19-20चा निकाल सामना घेत चला. आणि धागा टच निकाल आहे. दोरा तोडलाच पाहिजे असा नियम आहे नाही. धागा टच. अजून कोणाचा काय विषय आहे? 1 मिनिट. रंगाबाईचा आहे. मगाशी तुला विचारलं मी, आता आठवलं. आता देवाला तो बोला, त्यांना दाखवा, रंगाबाईला दाखवा. 1107 बोला. टोकन नंबर. मी काय बोलतो, मी कधी पण ग्रुपला बोलत असल्यानंतर मला काही लोक टोचर करतात. का करतात? माझा काय त्यांच्याशी वाद आहे हे मला आधी सांगा. बरोबर, माझं काम झाल्यानंतर मी तेव्हाच ग्रुपला येईन. आल्यानंतर ते काय बोलतात, तू पिऊन येतो. मला कोणी दारू पाजत नाही, मी माझ्या बापाची पण पित नाही, आणि मला वाटली तच पितो मी, पिऊन बोलत नाही. बरोबर, काही पण लोक टोचर करतात. काय करतात? कोणाला बोललो रस्ता बनव, तो का माझ्या बापाची जागा आहे का? अरे मी तुला कुठे बोललो तुझ्या बापाची जागा आहे? तू मैदान ठेवले, रस्ता येणे झाला कर, तुझं मैदान चांगलं आहे. बरोबर, ते आयडी आणले, आयडी नंतर मला टोचर करत होते. काय करतात हे लोक? मोठी लोक मला बोलत नाही. केशव मामा नाही बोलत, संजय दादा नाही बोलत, सज्जन दादा नाही बोलत. का नाही बोलत? बाकीचे लोक का बोलतात? माझा काय कोणाशी वाद आहे? टोकन नंबर 1101
जो पण काय विषय ग्रुपला चालतो तेव्हा अध्यक्ष उपाध्यक्षांनी त्या विषयावर लक्ष देऊन त्यांचा सॉल्व्ह केला पाहिजे. अध्यक्ष साहेब येतच नाही ग्रुपवर, बोलायला पाहिजे प्रत्येक गोष्ट. बरेच वाद होतात ते ग्रुपवर, हे असं नाही झालं तसं नाही झालं. आपण बैलगाडा मालक आहोत. आपण किती वाजता अड्ड्यामध्ये जातो? आज आपल्याला इथून जर कल्याण तालुक्यामध्ये पण जर जायचं झालं तरी भाडा भरायला लागेल. एक पाठीचा थोडासा झाला, गाडा मालक बोलतो इथं खड्डा आहे तिथं खड्डा आहे. अरे थोडाफार पाठीवाल्याला पण सपोर्ट करा. प्रत्येक गोष्ट फाटीवालाच नाही जिम्मेदारी घेऊ शकत. आपण गाडा मालक आहोत, गाडा मालकाने पण थोडीशी जिम्मेदारी घेतली पाहिजे त्या गोष्टीची. का आपण किती वाजता अड्ड्यामध्ये जातो ना किती वाजता बैल खाली नेतो. आपली शर्यत आपण अड्ड्यामध्ये 3 ला 4 ला नाव द्यायला जातो, 5 ला खाली गेल्यावर तुमची गाडी कशी काय सुटेल? नाही सुटू शकत. प्रत्येक वेळेस तुम्ही अड्डेवाले हे केला अड्डेवाले ते केला. अरे आपल्याला एक त्यांचा उपकार मानायला पाहिजे का आपल्याला जवळच्या जवळ फाट्या होतात त्या गोष्टीच्या. थोडाफार तरी पहिला मैदान असेल थोडाफार समजून घ्या गाडा मालकांनी. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या मैदानाला जर ती दुरुस्त नाही झाली तर तुम्ही बोलू शकता. पहिल्याच मैदानाला सांगता इथं वय लावा तिथं हे करा. अरे आपल्याला अड्डे जे होतात ते आपली मेहरबानी ना. माझा एकच म्हणणं आहे, जो पण ग्रुपला काय चालत असेल अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी थोडाफार बोलून ना तो प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करायला पाहिजे. नाहीतर अजून 17 जण त्या ग्रुपला मचाण घालून ते ऑडिओ बघायला जीवावर येते. खरी गोष्ट आहे. जो निर्णय येतो लगेच देऊन मोकळा होऊन त्यांचा विषय क्लोज करायला पाहिजे. अजून कोणाला बोलायचंय? सर अजून कोणाला बोलायचंय? चला बोला, तिकडे आहेत कोणी बोलणारे? बोला बोला. सगळ्यांकरिता आज संधी आहे. टोकन नंबर सांगा आणि बोला. टोकन नंबर 1142. ओके बोला. दादा, एखादा मैदानात बिंजोडला नाव देतो 20,000वर आणि संध्याकाळचा टाइम झाल्यावर तो 7,000वर नाव फिरवतो. तो बारीक गाडा मालक म्हणजे 7,000 नाव भेटतं म्हणून तो गुलालासाठी नाव फिरवतो आणि नेक्स्ट टाइम मैदानात तो परत 20,000 नाव देतो. पण मला चान्स भेटली पाहिजे 7,000 नाव फिरवायला त्याच्याकडे. योग्य आहे तुझं. त्या टायमाला बोलतं 11,000च्या पुढं मुंबईचा म्हणजे ठाणा रायगडचा नियम आहे. मग मला पण पुढच्या मैदानात त्यात नाव 7,000 नाव फिरवायला परमिशन द्या. त्याचं म्हणणं असं आहे आपण 20,000चं एखादं नाव देतो बैलगाडा मालक आणि तो गुलाल घेण्यासाठी 7,000 नाव फिरवतं तर त्याच्यावर पण 7,000 फिरवा त्याची परमिशन पाहिजे त्याला. अजून कोणाला बोलायचं आहे का? हॅलो. हा विषय मी मागच्या वर्षी सुद्धा मोठ्या कमिटीला विचारला होता. परंतु त्यावेळेस 21,000 जेव्हा मोठा नाव होता, कारण की माझ्यावर देखील नाव फिरवलेलं आहे, इतरांवर देखील नाव फिरवलेलं आहे. पाडगावच्या ठिकाणी ज्यांचं नाव 51,000 रुपयावर होता ते लोक लास्टला 7,000वर नाव फिरवलेलं आहे. मी हाच प्रश्न मी वरच्या कमिटीला सुद्धा विचारला होता. परंतु त्यावेळी ती लिमिट कमी करून 21,000वर ठेवली होती. आणि पहिला 11,000 पहिला जो मीटिंग झाली उसाटण्याला पहिला 11,000 आवाज उठवणारा मी होतो की त्यांचा कितीवरही नाव असलं तर मी 11,000 नाव फिरू शकतो. परंतु त्यावेळेस पण नाही, वरच्या कमिटी ऐकलं. त्यानंतर त्या लोकांनी 21,000 रुपये केले लिमिट. कारण की त्यावेळेस नावं मोठे होते आणि सगळ्यांच्या खिशात पैसा होता म्हणून तो 21,000वर केला. पण माझा भिवंडी कमिटीच्या मार्फत सगळ्यांना विनंती आहे की जर माझ्यावर कोणी 7,000 नाव फिरू शकतो, त्याचं नाव किती हजारावर असला तर त्यावेळेस त्यांनी मला टाकलाय तर मला त्याच रकमेवर त्याची शरद द्यावी. हा सुद्धा अध्यक्ष साहेब तुम्ही नियम वरती विचारा. चला याच्यावरती मी लगेच मगाशीच मी बोललो होतो. मला तर वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या नियमात बोललो होतो ना मी 5 आणि 7चा. तर आजपासून सगळ्यांच्या सल्ल्यानुसार सगळ्यांच्या सांगण्यानुसार, कारण का त्या मित्राचं चुकत कुठंच नाही. काय करतो मोठा गाडीवाला नाव देतो 20,000चा किंवा 21चा किंवा अर्ध्या गोंड्याचा. बघतो वाट बघणार नाही जोडत एखाद्याने दिल्या 5-6,000 नाव त्याच्यावर जाऊन तो फिरवणार. आजपासून निश्चय उद्याच्याच मैदानापासून कंपल्सरी बिंजोरचं नाव 11,000च्या खाली घेतला जाणार नाही या नियमावरती शिक्कामोर्तब करा. आणि याच्या पुढे सगळ्या आयोजकांना विनंती करतोय, धामणगाव असेल तिकडे आमचे गुरसेवाले असतील कोणगाववाले असतील, आजपासून हा नियम उद्याच्या मैदानापासून लागू. काय होतो गरीब गाड्या मालकाचा याच्यामध्ये बनवतो तसं त्या मित्रांनी सांगितलं.
आणि वरती हे सगळं फक्त मला तर वाटतं आपल्या भिवंडीमध्येच हे चालू आहे, भिवंडीमध्येच आहे. तुम्ही बाकी मैदानात जाल तर घेणारच नाही. तुम्ही कुठेही जा, कर्जत तालुक्यात जा, पनवेल तालुक्यात जा किंवा आपल्या इकडे ठाण्यात या, म्हणजे उसाटणे असेल, बोनिवली असेल. मग आजपासून शिक्कामोर्तब करा, नाव बिंजोरचा 11,000वरतीच आपल्याला कंपल्सरी द्यायचंय. राहिला विषय रंगाभाऊ, तुमचा मुद्दा चांगला आहे. तुमचा जर खरंच रस्ता बरोबर नसेल तर तो दुरुस्त करा. त्यांना टार्गेट ना करू. खरं तर ग्रुपला बोललंय ना 10 नंतर बंद करा. तुमचे विषय 10 नंतरच करा. ते तर मला हे सांगा ना, 10 तुम्ही सकाळपासून ठीक आहे, प्रत्येक जण बिझी असतो सकाळचं, मला माहिती आहे, प्रत्येकाचा कामधंदा आहे. ग्रुप कधी चालणार? 9 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत गाडी मेंढलाच असते. त्या रिझल्टला येत नाही लवकर. मी क्लिअर बोलतोय, सगळ्या मेंढला असतात. तुमचे कोणाचे रंगाभाऊ, तुझा प्रॉब्लेम आहे, संध्याकाळी 7 वाजता घे. दादांनी विषय घेतला, चांगला आहे. तुम्हाला माझी विनंती संजय शेठ की आपण त्याच्यावरती लगेच जो का असेल विषय तो क्लिअर करा, तो विषय होणार नाही. आणि व्यक्तिगत कोणाला नका बोलू. ठीक आहे, त्यांनी घेतला विषय, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, तो रस्ता क्लिअर करा. अजून कोणाचा तिकडे बोलला? एक मिनिट घे संदेश. हॅलो, माझं नाव संदेश किशोर केले, सभापती क्रमांक 19 तर माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे, कारण की जे कोणी आता नवीन यंग पिढी बोलतात की कमिटीमध्ये जायचं आहे, तर कमिटीमध्ये जायचं आहे तर कमिटीसाठी काम पण केलं पाहिजे. तू फिरशील मोकार आणि कमिटीचं कामं असली की तू येणार नाही. तर कमिटीमध्ये जे आहेत ते चांगलेच आहे, कार्याध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, खजिनदार, सर्व आपली चांगली मंडळी. कारण की 1 वर्ष आपण पाहतो त्यांना कार्य चांगलं आहे. कोणाला किती प्रॉब्लेम असला तर ते बोलतात. आणि काही बोलले की ग्रुपला अध्यक्ष बोलत नाही. अध्यक्ष कुठल्या पद्धतीने बोलतात? तुम्ही रात्री 11-12 नंतर रिकॉर्डिंग करणार, अध्यक्ष काय करणार? तुमच्यासाठी जागा आहेत रातभर ते, त्यांना काम धंदे असतात ना, ते काही तुमच्यावरीच नाही आहेत. प्रत्येक माणसाला फॅमिली वगैरे आहे, तर घरात असले तर कसे बोलणार? आणि काही लोक बोलले की पाठीवर याचा रस्ता आम्हाला खराब आहे, तर गोरसे पाठीवर येण्याचा उद्देश निंबोलीमधून रोड आहे, गोरसे गावातून रोड आहे. तुम्हाला मधला रोड तयार करून दिला, तिथून तुम्ही बोलणार फोन करून की बाबा आम्हाला रस्ता प्लेन पाहिजे. तर आमच्या बापाची जागा नाही तिथे, निंबोली भिनारवाडी जागा आहे, तर ते प्लेन करून देणार का आम्हाला? जेसीबी लावून देणार का? नाही देणार. आता बघतो आपण आपल्या समाजामध्ये जागेवरून किती वाद आहेत. तर कोणा जागेमध्ये आपण जेसीबी पोकळून लावू शकत नाही. तर काही जण असं वाटतं की आम्ही टॉर्चर केला. तुम्ही रात्री फोन करून बोलणार बाबा रस्ता असा करा तसा करा, नाही तुला यायचं आमच्या गावातून रोड आहे, निंबोलीमधून टिकोरी आहे, तर पाठीवर दोष देऊ नका. आणि कमिटीबद्दल कोणी काही चर्चा करू नका, कारण कमिटी आपली चांगलीच आहे. आणि आपले नितीन पाटील असतील, आपण पाहतो ठाणा रायगडला सुद्धा त्यांची चर्चा होत असते. कुठल्या ड्रायव्हरला कोणाला दुखापत झाली तर ते पैसे पाठवतात. कारण हे कार्य करणं सोपं नाही. आपल्या आपण खिशात 10 रुपये कोणाला देणार नाही, 5-5 हजार पाठवतात. त्यांच्यासाठी माझ्याकडून खूपच अभिनंदन आहे. एवढंच बोलतो. धन्यवाद. बघा, खरं तर संदेशनं खूप चांगला मुद्दा घेतलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही विषय मी म्हणून सांगितलं, तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना, 5 वाजता करा, 6 वाजता करा, 8 वाजता. 9 नंतर कोण कोण ऍडमिन आहेत ग्रुपच बंद करा, किंवा 9 नंतर एखाद्याने टाकली ना बाईट त्याला रिमूव्ह करा, म्हणजे टेन्शनच जाणार नाही. का दिवसभर प्रत्येकाला काम आहे. कारण का पदाधिकाऱ्यांच्या ग्रुपला संजय शेठ आजच त्याच्यावरती चर्चा झाली की सगळे रिप्लाय देत नाही. महेश ठाकरे वर या. भरपूर मैदानात सहकार्य असते आपले महाराष्ट्र पोलीस महेश ठाकरे यांच्या इथे आगमन. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. काही प्रॉब्लेम असू दे महेश भाऊ आपल्याला नेहमी कॉल करते. शशी काही पण तुम्हाला कॉल असला तर मला तुम्ही सांगा, तुमचा समस्या मी सॉल्व्ह करेन. बसा. समालोचकांचा विषय तो आहे. प्रत्येक मैदानामध्ये आता नुकताच इकडं सगळ्या वरिष्ठांनी ठरवलेलं आहे की प्रत्येकी मैदानाला, कुठलाही मैदान असो आपला भिवंडीचा, 2 समालोचक कंपल्सरी तुम्हाला ठेवावे लागणार आहेत. आणि ते रिसर आपल्या संघटनेने दिलेले आहेत. ते शशीचा विषय ना तो असणारच आहे. बाकी जे काही समालोचक आहेत, जे संघटनेचे रिसर समालोचक, जे आपले फुलवरे काका असतील, मिनमिने असेल, मी असेल, अजून तेजस शेख म्हणून पोरगा आहे काकाडबलचा, जे काही रिसर जे आहेत त्यांशी आपण संपर्क साधून, जर तुम्हाला कोणी फोन वगैरे केला नसेल माहिती, नितीन शेठला वगैरे संपर्क साधा. जे संघटनेने नेमलेले प्रत्येकी मैदानाला 2 जण कंपल्सरी असणं गरजेचं आहे. ओके. मेन म्हणजे आपला जसे बैलगाडात मालकांचे कार्ड आहेत तसे आपले आता ड्रायव्हरचे कार्ड आहेत, तसं माझा स्वतःचा सुद्धा ठाणा रायगडचा समालोचकाचा कार्ड आहे. कारण मला सुद्धा अध्यक्षाने सांगितलं, कार्याने सांगितलं का तू पण कार्ड काढून घे. जर आपण सुद्धा मैदानात जातो, उद्या गाडी माझ्या पण अंगावर येईल काय नाही, शेवटी गाडी आहे, बैलगाडी ती कुठे पण जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला ते कार्ड प्रत्येकाला काढायचेच आहेत. हॅलो ना, प्रत्येक मैदानाला एक नम्र विनंती आहे की जे आपले ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी एक हाताला रेबिन आहे लाल कलरची, ज्यांचे टोकन आहेत त्यांनी कमिटी आपलं जे रजिस्टरवाले असतात त्यांच्याकडनं आपल्या हाताला टोकन नंबर दाखवून रेबिन बांधून घ्यायचे. नंतर असं व्हायला नको का माझा ड्रायव्हर आहे त्याची रेबिन काय गेले, असं होता कामा नये. कारण तो ड्रायव्हर ओळखला गेला पाहिजे की हा ड्रायव्हर आहे
याचा टोकन नंबर पण आहे. ही सर्वांना नम्र विनंती. सर्वात धामणगाव झाला, गोरसाई झाला, कोणगाव आहे, वाफाले, हे मैदानवाले एवढं करावं थोडस. हॅलो, एक महत्वाची, जे आपले जे ड्रायव्हर आहेत, ज्या वेळेस 4 आणि 5च्या दरम्यान ज्या गाड्या खाली जातात त्यावेळेस तो जर ड्रायव्हर त्या जर रेसरच्या जर गाडीवर जर बसला तर त्याला पुढचे 2 ते 3 मैदानामध्ये त्याला एंट्री नसेल. का तर त्याच्यामुळे त्या बाकीच्या गाड्या सुटत नाही. कारण रेसलवाल्याला मेन थांबवायचे असतात, त्यावेळेस ते रेसलला जातात, त्यामुळे आपल्या ज्या जमलेल्या गाड्या त्या पेंडिंग मध्ये राहतात. कारण ते मधून गाड्या काढतात म्हणून ते वादच होतात. ते वाद पण होणार नाही. म्हणून जो ड्रायव्हर असेल त्याला एक विनंती असेल, रेसलच्या गाडीवर आपण बसायचं नाही. आपल्याला मैदानवाले जे वेळ देतील 4च्या आत 3च्या आत त्याला आपण रेसल करून घ्यायचे. नितेश मस्के, एक मिनिट द्या त्यांना. आता नवीन आता आगमन झाले बैल मालकांचा, त्याने सुद्धा बोला. समीर, तुला सुद्धा बोलायचंय, तू पण जरा वरती ये, नाही तर तू माहिती घे हातामध्ये. घाटावर ड्रायव्हर आला तर त्याचा कसा टोकन नंबर 1093. घाटावर ड्रायव्हर आला त्याचा कसा. बघा, तुम्ही मगाशी देखील सांगितलं निकेश, पुन्हा मी सांगतोय, घाटावरनं जर अख्खी पूर्णच्या पूर्ण गाडी समजा नाशिक पूर्ण उतरली तर ती गाडी त्याच मालकाच्या नावाने ओपन मध्ये पळेल. जसं आपला क्रिकेट ग्रामीण ओपन, ती गाडी ओपन मध्ये पळेल. आणि घरच्या बैलांचं जर माझं नाव असेल तर तो नाव त्याला फिरवता येणार नाही. तो ओपन मध्ये नाव देऊ शकतो आणि ओपन मध्ये नाव असेल तर ओपन मध्ये नाव त्याच्याच नावाने ती गाडी फिरू शकते. लक्षात द्या. आणि घाटाचा जो विषय आहे, कारण का आपण पण घाटात होतो तेव्हा देखील आपल्याला ते ऍडजस्ट करतात, म्हणून आपल्याला त्यांना ऍडजस्ट करायचं. घाटावरचा ड्रायव्हर आला काही हरकत नाही, तो बसू शकतो. कारण का आपण मागे देखील चर्चा केली होती, जर आपल्याला ते तिकडे ऍडजस्ट करताय घाटावरती, आपण देखील त्यांना इकडे ऍडजस्ट करणार आहोत. पण त्यांच्यासाठी नियम ते ओपन मध्येच खेळणार. जर तुमचे पेपर असतील तर ते मान्य, पेपर असतील 6 महिन्याचा करार असेल तर तो आपण ऍक्सेप्ट करू. पण घाटावरची गाडी उतरली तर घाटावरच्या त्याच मालकांच्या नावाने मुंबईला पळेल आणि एक बैल एकाच नावानं पळेल. पुकारून देखील बिंजोरला नाव घेतला जाणार नाही. सांगितलं तो. पण ड्रायव्हर बसू शकतो घाटाचा. चालेल चालेल, ठीक आहे. आला असेल ना तुम्ही सांगत असेल ना, ड्रायव्हर बा माझा घाटावर आला म्हणून. आला का लक्षात? ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही सांगा किंवा कमिटीला सांगा की माझा जो ड्रायव्हर आज घाटावर येणार आहे. आणि ते शर्यत झाल्याच्या आधी सांगितले तर योग्य आहे. मग काय होईल, शर्यत हरल्याच्या नंतर येऊन सांगशील मग तिकडे पूर्ण दिवस जाईल. का असेल तर बिंदास तुम्ही सांगा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा, आता लक्ष द्या. संजय शेट्टी चांगला महत्वाचा मुद्दा आहे का, दुसा चौसा किंवा एक बैल, एक आदत, 3 महिने 2 महिने हे नियम मुंबई कमिटीचे आहेतच नाही. मी दुसऱ्यावरती नाव दिलंय. मला शरद संजय शेट्टी किंवा नितीन शेट्टी मला शरद करायची, तुमची माणसं पाठवा, त्याचे दात बघा. ती जिम्मेदारी कुठल्याच प्रकारची संघटनेची असणार नाहीये. कारण का दुसा चौसा हा नियम आपल्या मुंबईमध्ये हाच नाही. आपण तो नावच नाही घेत. ते घाटावरती चालतं दुसा चौसा तुमचं जे काय असेल. पुन्हा सांगतोय, असा कुठलाच नियम नाहीये संघटनेचा, आपल्या वरच्या देखील संघटनेचा, की दुसा चौसाचा तुमची जिम्मेदारी आहे. तुम्ही शरद जमवते त्याचा दुसा आहे की चौसा आहे आणि ते तुमचं तुम्हीच तिकडे बघायचं. शरद होण्याच्या आधी मग तुम्ही दुसरा सांगितला होता, चौसा कसा टाकला, शरद झाल्याच्या नंतर नका बघू. त्याचा निकाल तुम्हाला पण द्यायचा नाहीये. ती तुमची जिम्मेदारी. ओपन मध्ये तुमचा बिंजोरचा काय प्रॉब्लेम असेल, जे मी सांगितले त्याच्यामध्ये तुमचं तिथं ऑब्जेक्शन असेल तर बक्षीस देखील तुम्हाला नियमानं मिळू शकते. 9007 नंबरची गाडी कोणाची आहे? XUV.
चला ओके. अजून कोणाच्या बघा बऱ्याचशा बैलगाडा मालकांचं थोडंसं उशिराने आगमन होतोय, हरकत नाही. अजून कोणाच्या काय समस्या आहेत का? ठीक आहे नितेश बोला, तुम्ही बोला बोला. कोणाच्या काय इकडे 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 होते, मग जर इकडे सुरू झाला का मग आपण इकडे माईक नाही देऊ. खालून नका माईक, सचिन दादा त्यांना माईक दे, माईक मध्ये बोला. आज आपल्यासाठीच मीटिंग आपल्या सहाय्याने केलेली आहे. हात खाली करेन मी, रुमाल बांधला ना. मग ती छोटी गाडी असेल ती बाजूला घ्यायला लागतात. असा कोणच्या अड्ड्याला झालेला आमच्या बरोबर आमची नावावर झालेली गाडी दावडीवाल्यांच्या, आम्ही स्वतःच्या बैलांना नाव दिलं तेव्हा दावडीवाल्यांची गाडी झाली. त्या गाडीचा ड्रायव्हर आम्हाला ती गाडी साईडला करायला लावली. हॅलो, ही गोष्ट जागेवरच विचारायची. तो किती मोठा गाडा मालक असू द्या, भले तू मागे झालेली घटना आहे भावी नाही कोणाबरोबर. नाही तसं नाही. ही गोष्ट कसं, तू टोकन काढलंय, मी पण टोकन काढलंय, बरोबर. मी जर त्या संघटनेचा सदस्य आहे, तू पण त्या संघटनेचा सदस्य आहे, तुला विचारायचा पुरेपूर अधिकार आहे. आता मागेच मला 3 दिवसापूर्वी गोष्ट माहिती पडली. बाईची गाडी काढली तेव्हा रोहन, आपला कोणगावचा रोहन, त्यांनी थेट त्यांना विचारला, तुम्ही अध्यक्ष मग तुमची गाडी का पुढे गेली, बाकीचे आलेत ते कोण आहेत. आज थेट त्यांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी गाडी थांबवली. प्रत्येक गाडा मालक जर बोलायला शिकला तरच, पण वादाची भाषा वापरायची नाही. आम्ही जर टोकन काढलं, तुम्ही टोकन काढलं, याच्यात आपण असं नाही की आम्ही वरती बसलो तुम्ही खाली बसल्यात की आमचा दबाव जास्त आहे तुमचा कमी आहे, तसा नाही. तुमचाही दबाव तेवढाच आहे. माझी गाडी खाली आहे, मी टोकन काढलंय, मी पैसे भरलेत, माझी गाडी भिंजोडची आहे, कुठेही जमून असू द्या, पण ती विचारायचा अधिकार तुम्हाला आहे मैदानावर दिले. मी गाडी काढणार नाही, मी पुढे आलोय, माझी गाडीत पुढे जाईल, तुझी गाडी शेवटला आली, तुझी गाडी शेवटला जाईल. त्या हुशारपंच आणि मैदान आयुष्यात करायला विचारता. हा पुरेपूर राईट तुला आहे विचारायचा. विचारला तो अतिउत्तम आहे. आज या तुझ्या प्रश्नामुळे सगळ्यांना भेटलाय. सगळेजण हे उत्तर विचारतील की माझी गाडी पहिले तर माझी गाडी पहिलेच सोडा. पण त्यासाठी आपल्याला 11 वाजता मैदानात जाणे गरजेचं आहे. आपण जर मैदानात कोणी जर तुम्ही मी इतर मंडळी सुद्धा, आपण जर 2 वाजता मैदानात जाल, 3 वाजता गाडी जमेल, 4 वाजता खाली जर सुटायला 5 वाजतील आणि अजूनही काही वेळ लागेल, पण ती जबाबदारी आयोजकांची नसते, ती जबाबदारी आपली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी 11 वाजता जरी मैदानात जा. जो 11 वाजता मैदान चालू होते, यापूर्वी मैदानं भरपूर चालू व्हायची 11 वाजता. म्हणजे माझ्या माहितीनुसार फलेगाव आणि नडगाव चिंचोली 11 वाजता भिंजोरला नाव जायची का नाही. त्यावेळेस तू ड्रायव्हर, तू गाडी हाकलायचं मला माहिती आहे, पण त्यावेळेस 11 वाजता मैदान व्हायचे. आता का नाही होत? कारण की स्वतः बैल मालक सुधारला पाहिजे. पहिला बैल मालक सुधारला तर मैदानवाले सुधारतील. संघटना कशासाठी आहे? त्या बैल मालकाला न्याय देण्यासाठी आहे. मैदानवाल्यांनी काय तुमच्यावर उलट उत्तर केली, त्यांना कमिटी जबाबदार आहे, कमिटी त्यांना जाब विचारणार, तो कितीही मोठा मैदानवाला असू दे. पण आपण पहिले 11 वाजता जायचा. ती गाडी आपण घेतली, तुझी मागे गाडी, तू जर पुढे तर तू मागे गाडायचं नाही. इताडेगावचे माजी सरपंच जगनशेठ पाटील यांचे आगमन झालेले. नुकताच यांचं आगमन झालेले सन्माननीय जगनशेठ पाटील इताडी भिवंडी यांचं नुकताच आगमन झालेले. विद्यमान माजी सरपंच ठाणा जिल्हा कार्याध्यक्ष यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या जगनशेठ बसून घ्या. डबल नाली. तर चला, अजून कोणाचा का आहे का मुद्दा? ऑब्जेक्शनचा विषय पुन्हा मी सांगतोय, मैदानामध्येच घ्या, घरी जाऊन घेऊ नका की ह्याचे पेपर नव्हते किंवा ह्यानी बैल कसा का झोपला, मग तो का झोपला, काय प्रॉब्लेम आहे. मैदानामध्ये होईल तेच, तिकडच निकाल. घरी जाऊन तुम्हाला तुमचं कोणीही जाब विचारणार नाहीये. तुमचा कोणावरती काय ऑब्जेक्शन असेल, बैलगाडा मालकावरती असेल किंवा त्याच्या पेपरांचा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही मैदानामध्ये विचारायचं. नंतर ग्रुपवरती तो विषय घेतला जाणार नाहीये. तसं आता बराचसा वेळ झालेला आहे. राजू दादा, आपण अजून कोणाला बोलायचं का? काही लवकर सकाळी. हॅलो, हॅलो, बैलगाडा मालकांना एकच विनंती आहे
कोणाला पद पाहिजे असेल तर मी आता राजीनामा द्यायला तयार आहे. माझा पद कोणी पण घेऊ शकता. नम्र विनंती. मला 1 वर्षभर सहकार्य दिलं त्याच्याबद्दल मी आभारी आहे. कोणाला पद पाहिजे असेल तर माझा पद कोणाला पण देतो. त्याने हातवरती करा. माझा उपाध्यक्ष पद त्याला मी खुशीने द्यायला तयार आहे. हॅलो, अजून कोणाला बोलायचं आहे का? झाला? अजूनही 10 मिनिटं नाही, अजून 15 मिनिटं घ्या. अजून कोणाला बोलायचं असेल त्यांनी खाली माईक द्या. माईक जर अध्यक्ष किंवा इतर मंडळी बोलायला लागले तर तुम्हाला माईक खाली भेटणार नाही. एक माझा बैल मालक म्हणून किंवा बैलगाडा मालक एक सदस्य म्हणून तुम्हाला सांगतो, बोलायचं असेल तर तुम्ही आता माईक खाली आहे तर लवकरात लवकर आपले काय प्रश्न आहेत ते आपले प्रश्न तुम्ही मांडा बिंदास. हॅलो, टोकन नंबर 1157. माझा एक म्हणणे आहे, वरच्या कमिटीने ठेवले का ज्या मैदानाला परमिशन असेल त्या मैदानाला 15%, ज्या मैदानाला परमिशन नसेल त्या मैदानाला 10%. तर मग आपल्या भेवंडीचा कसा काय? नाही, तेच विचारायचं होतं. आपल्या भेवंडी कमिटीच्या मध्ये कसा काय? बरोबर आहे ना रे. हॅलो, माझा टोकन नंबर आहे 1158. ते बंद करा, कारण का त्याच्यामुळे अंधश्रद्धा होते. शरद जमल्यानंतर स्वतःच्या बाहेर ते पदर घेतात आणि बैलांना ठेवतात. काही बैल मालक आहेत ते पहिले शरद जमल्यानंतर किन्नरला बोलवतात. किन्नर असं समजा ते छक्के लोक त्यांना बोलून घेतात तर माझी 500 रुपये देईन मी. हे किन्नर लोक आट्यामध्ये बंद करा. हे किन्नर लोक आहेत ते आट्यामध्ये बंद करा, कारण का याच्यामुळे अंधश्रद्धा जास्त होते. कारण का हे खेळ आहे. आता प्रो कबड्डी झाला, क्रिकेट झाला, आज चांगला खेळ चालू आहे. असा बैलगाड्या शक्तीला चांगला अधिकार मिळला पाहिजे हे बोलायचं. आणि दुसरी गोष्ट, गायमुतीर आट्यामध्ये भरपूर जण गायमुतीर घेऊन भेटतात. तो गायमुतीर बंद झाला पाहिजे. आणि त्या दिवशी मी गोलसाई पाटीला बघितला, एक ड्रायव्हरला वाड्याची गाडी होती, त्यांनी ड्रायव्हरला गायमुतीर पियाला दिला. आता घेतला गायमुतीर आम्ही स्वतःहून बघितला. तुम्हाला बैला जर अड्ड्यामध्ये आणायचे असतील इकडे ना तिच्यापासून. आणि तुम्ही स्वतः मालक गायमुतीर झाले आंघोळ करून या. इथं आट्यामध्ये नका गायमुतीर आणू. तुझा मित्रा एक गोष्ट बरोबर आहे तुझी. राहिला किन्नरचा प्रश्न, हा पहिला उठाव मागे मला थोडं केला होता. ते स्वतःचे तिथे येतात मैदानामध्ये. तो मैदान त्याला बोलवला की नाही बोलवलं माहिती नाही, पण तो पनवेलला मिटिंगला आलेला. त्याला सांगून सुद्धा ते परत दुसऱ्या दिवशी मैदानामध्ये आले. आता त्यांना पैसे देणं किंवा त्यांचा पदर बैलाच्या याच्यावर लावणं, तो बैल मालक मी आहे. आपण इतर शहरात जमली तर आपण कोणाला हात सुद्धा लावू देत नाही, बरोबर. आता तो येऊन त्याला पदर लावतो, त्याला मारला तर अजून वाद होईल. त्याला पैसे देणं नाही दिलं तर आपला खर्च. आपण पैसे नाही दिले तर तो परत येणारच आहे ना आपल्याजवळ. मैदानामध्ये कोणाला बंदी आपण कोणालाच करू शकत नाही. तुझं योग्य उत्तर, पण हा विषय अगोदर घेतला होता. एक मिनिट, तुम्ही बोलवा त्यांना, पण त्यांना नारळ ओपनिंग जाऊ करतो ना, त्यांना बोलवा. त्यांच्या सगळ्या केला मित्र, या गोष्टी या किन्नरच्या गोष्टी सगळ्या केल्या. मोठ्या अध्यक्ष वरच्या कमिटी अध्यक्षांनी सुद्धा केल्या की तुला काय लागत असेल आयोजक कमिटी त्यांच्याकडून 1000-2000 रुपये घेऊन तुम्ही जा. पण ते नाही ऐकले. आणि एका आज कुठं मैदान आहे, आता मला तर वाटतं निंबोलीचं मैदान, दाभणगावचं मैदान तिथेच होती. त्याच्यानंतर पाडगावला सुद्धा तोच मैदानाला सातारा सुद्धा होता. तोच किन्नर आपल्या मुंबईमधला किन्नर साताऱ्याला सुद्धा जाऊन पोहोचलेला. आता तो कुठे जातो, कोण कुठे कोणावर जातो त्याच्यावर आपण बंदी आणू शकत नाही. हा मैदान आयोजक किंवा बैल मालक कमिटी सुद्धा त्याच्यावर हस्तक्षेप करू शकत नाही. तो त्याचा अधिकार आहे. पैसे मला द्यायचे शर्यती झाल्यावर, तुला नाही द्यायचे तू नको देऊ. तुझ्याजवळ परत येणार नाही तू पैसे नाही दिले तर. नाही दिले तर काय येईल आपल्या जवळ तो. तर आणि राहिला गायमुतीचा प्रश्न, त्याने गायी त्याची घरातून बांधलेली असेल कुठे भेट जाण्यापेक्षा तो आपल्या मैदानावर टाकतो. आपला मैदान पवित्र होतो, त्यात काय एवढी गोष्ट. पण ह्याच्यावर तू विचारायला गेला तर तो पडेल भांडेल.
नाही सर, मला तरी वाटतो तो गायमुंतीला अड्ड्यामध्ये हलूच नाही. आता कोण बाटली कशी मध्ये आणते ते काय आपण काय विचारतो त्याला? तो घरी अंगण करून घ्या, तुझ्या 100% करून घ्या. योग्य आहे तुझं. आपण आता तो बाटलीमध्ये त्याच्या मनामध्ये जे अंधश्रद्धा आहेत आपण त्याला काहीच करू शकत नाही. तो मी सांगतो, माझ्या जोडीला बैल सुद्धा होता, तुम्ही दुसऱ्यांदा सांगत नाही. तो माझ्या सुट्टीपासून निकालापर्यंत सुट्टीपर्यंत मारत घेऊन गेला. आता त्याला काय करायचं आपण? तो त्याची श्रद्धा आहे. त्या श्रद्धे किंवा अंधश्रद्धेमुळे आपण या कमिटी त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. तुझा प्रश्न योग्य आहे, पण त्याच्यामध्ये या दोन गोष्टीमध्ये कमिटी काय करू शकत नाही. तू आयोजनाबद्दल बोल किंवा इथं मालकांबद्दल बोल, त्या गोष्टीला कमिटी जबाबदार आहे. थँक्यू. गाडीच घेऊ, विषय क्लिअर होईल. म्हणून असं काय विषय करू नका. ऐका, लक्षात घ्या. असं काय डोक्यात नका आणून. राहिला विषय तो गोमूतीरचा. तो चांगल्या कामाकरिता माणूस आणतोच सोबत, आणि तो आपण कुठल्याही कार्यक्रमाला गोमूतीरचा वापर होतोच. तो एक तुझा विषय चांगला होता, पण तो प्रत्येकी जण आपल्या सोयीकरिता किंवा चांगलं काम होण्याकरिता त्याचा वापर होतो. अजून कोणाला काय बोलायचं? आता चला इकडे मी वरिष्ठांकडे माईक सुपूर्द करतोय. मला एवढाच एक टोकन नंबर आधी तुझा, एवढा नंतर सांग. टोकन नंबर सांग दादा. टोकन नंबर मला एवढाच एक बोलायचं आहे कमिटीला, पार्टीवाल्यांना. तुम्ही एवढा एक बोला फक्त का प्रत्येक गाडीवाल्याची थोडीफार चुकी होती हे समजून घ्यायला पाहिजे. परवा दिवशी माझी गाडी होती, मी रस्त्यातून गाडी पुढे पळून गेल्यानंतर वहीच्या कडेने चालत आलो. एक जण मला बोलतो तुझे कानफडात बोलतो मारी, आणि मी मोठा खेळ खेळतो माझ्या हिशोबात चांगला, माझ्यासारख्याला अशी बात करते. एखादा बारीक गाडी मारला त्याला काय पण करतील. असं तुम्ही जरा कमिटीवाले बोला जरा पार्टीवाल्यांना. एवढाच माझा मुद्दा आहे, बाकी काय नाही. जरूर बघा, सगळ्या मैदानाला विनंती आहे की आपण बोलताना थोडासा विचार करा, जेणेकरून कुठल्या प्रकारचे वाद होणार नाही. आणि बैलगाडा मालकांशी प्रेमाने जरा वागत चला. ते आपल्याकडे आलेलं आहे, शरद खेळायला आलेले, तर असं कोणी बोलू नका प्लीज. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या आयोजन कमिटीला. चला नितीन शेट यांना बोलायचं. या हो नितीन शेट, या पुढे या. हॅलो हॅलो या. हा समीरनी विषय घेतला का कानपडात, म्हणून मी त्याच्याशी बोललोय फोनवर. समीर, मी बोललोय तुझ्याशी आणि मी तुझ्याशी माफी पण मागितलंय, बरोबर. दामणगाव पाटील झाला होता आणि मी बोललो नव्हतो, एक आमचंच बाजूला पोरगा बोलला होता, बरोबर का? ओके, मी माफी मागितली. मी मगाशी म्हटलं होतं, म्हणजे जे पण मैदानवाले असतील त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा. जर एखादा आपल्याला धंदा करायचा असेल, जर आपला जर गल्ला जर भरायचा असेल, तर या गोष्टी कुठल्याही धंद्यामध्ये कराव्या लागतील. म्हणजे तो मैदान असो किंवा आपलं एखादा हॉटेल असो, आपण काय करतो, एखाद्या वेटरला पण आपण काहीतरी त्याची इज्जत काढतो, कारण त्याला गरज असते म्हणून तो तिथे पोट भरतो. त्याची पण इज्जत करा वेटरची, तर बैलगाडा मालकांची पण इज्जत होईल याच्या पुढे. अजून कोणाला काही बोलायचंय का? कमिटीमध्ये आता शेवटच्या आपण खूप वेळ झालाय. काही लोक 5 वाजता आलेले आहे, थंडी पण खूप वाजलेली आहे, जेवणाची शोधता झालेली आहे. अजून 5 मिनिटं तुम्हाला देतो. कोणाला काही बोलायचं आहे का? आणि नंतर आता आम्ही कमिटीचे मेंबर बोलायला लागले तर कोणाला माईक खाली भेटणार नाही. हॅलो. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून आज जे आपण जी मीटिंगचे आयोजित करण्यात आले, म्हणजे जो जेवढा पण खर्च होता तो म्हणजे श्यामशेठ दलवीत देवरुख माजी सरपंच यांच्याकडनं करा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण स्वतःच्या खर्चाने हा पूर्ण खर्च केलाय. म्हणजे एखाद्या गरीबाचा साखरपुडा होईल असं मला वाटत होता ज्यावेळेस मी इथे आलो तेव्हा, आणि खरंच चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. तर भिवंडीच्या कमिटीच्या वतीने त्यांचा आपण मान सन्मान म्हणजे त्यांचा स्वागत आणि सत्कार करणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. तर मी विनंती करतो श्यामशेठ दलवी यांना विनंती, आपण पुढे यायचं जरा. त्यांच्या शुभ हस्ते आपण त्या कमिटीच्या अध्यक्षांना मी विनंती करतो, उपाध्यक्ष आपली जी भिवंडी कमिटी आहे त्यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा. कॅमेरामॅन पुढे. आणि ही गोष्ट जेव्हा माहिती पडली की मीटिंग भरणार आहे, मीटिंग ठेवायचं आयोजन ठरलं, तेव्हा नक्की सर्वांना सदस्यांना त्यांचा फोन पोहोचला की मीटिंग देवरुखला ठेवा, सर्व खर्च मी करणार आहे. आज दानशूर व्यक्ती फक्त श्यामशेठ दलवी देवरुख लक्षाबाईचे मालक, त्यांचा भिवंडी कमिटीच्या वतीने त्यांचा मान सन्मान होतोय, त्यांनी स्वीकारावा. विठू रखमाईची मूर्ती देऊन त्यांना स्वागत आणि सन्मान होतोय, सत्कार. आणि तसेच ज्या व्यक्तीने
ही आपल्याला व्यासपीठ आणि जागा देखील उपस्थित करून दिली असे बालाराम शेठ देवरुगावचे विद्यमान सरपंच बालाराम शेठ घोडे यांचा देखील स्वागत आणि सन्मान होणार आहे। तसेच बालाराम शेठ आपण पण या। तर विद्यमान सरपंच बालाराम शेठ घोडे देवरुग यांना विनंती होती आपण पुढे यायचं आहे। अतिशय आपण थांबायचं, आपली कमिटी जरा इथे 2 मिनिटं थांबायचं आहे। तसेच बालाराम शेठ घोडे सरपंच आहेत, त्यांनी त्यांच्या गावावर आपल्याला परमिशन दिली, तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण कुठेही कार्यक्रम झाला एखादा तरी जेसीबीचा नांगा जरी लावायचा, नांगा पण लावायचा झाला तर आपण परमिशन घ्यावं लागते। म्हणजे आपली भेवंडीची एक मीटिंग होती त्यासाठी त्यांनी आपल्याला परमिशन दिलं, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार होते। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी। तसेच दशरथ घोडे देवरुंगपाडा उद्योगपती, त्यांना मी विनंती करतो आपण सुद्धा पुढे यायचंय। त्यांची आपण ही पाहतो या जागेची ते मालक आहेत, तर आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा पुढे यायचं आहे। तसे जर बघितलं तर आमचे केशव दादा यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली, त्यांचं सुद्धा कमिटी होती ना, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद। आपले भेवंडी कमिटीचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली। तसे अनंता घोडे माजी सरपंच देवरुंगपाडा यांनी सुद्धा चांगला मेहनत घेतली। या 2 घ्या। तर दसऱ्याची घोडे देवरुंगपाडा उद्योगपती, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार करण्यात आलेला आहे। प्रेम कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा मागच्या वर्षी एक बिंजोडचं मोठं मैदान आपण बघितलं होतं। एकदा जोरदार टाळ्या होत्या। येत्या मार्च मध्ये सुद्धा हा मैदान होणार आहे। आता दादाने आम्हाला ही माहिती दिली, तर सर्व बैलगाडा मालकांनी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होत्या। रिसर मैदान आपल्याला पाहायला मिळेल येत्या मार्च महिन्यामध्ये। धन्यवाद। सज्जन शेठ आपल्या विनंती करतो, आपल्या शुभ असते मामा पुढे या। तर प्रसिद्ध बैलगाडा मालक वसंत लडको पाटील, म्हणजे मी मामाच म्हणतो, लहानपणापासून मी त्यांच्या खांद्यावर गेलोय। म्हणजे माझे पप्पा आणि मामा एकत्र महापालिकेत कामाला असल्यापासूनच आमचं रिलेशन आहे, त्यामुळे मी पहिल्यापासून त्यांना मामा बोलतो, नाव घ्यायला मला लाज वाटते। तसेच द्वारकानाथ पाटील मुठुआ, भीषण चक्रेश्वर, राजेश पाटील फेना भिवंडी यांचा देखील शाळा पुष्पगुच्छ सत्कार करायचे। तसेच सन्माननीय सुदाम पाटील साहेब चाविंद्रा यांचा देखील स्वागत आणि सन्मान करायचे। तसार भीषण चक्रस्वार जितू शेठ मानेकर यांचा देखील स्वागत आणि सन्मान करायचे। कोणाला अजून नवीन टोकन काढायचं असेल, नावं द्यायची असेल तर कृपया यांच्याकडे द्यायची नावं। नवीन टोकन नवीन गाडा मालक या क्षेत्रामध्ये आले असतील त्यांनी कृपया आपला टोकन नंबर काढायचा असेल तर आमच्या इथे रजिस्टर आहे, त्यातला नाव नंबर तिथे द्यायचे। विनंती करतो आपण सुद्धा पुढे यायचंय। तसेच आमचे सावित्र गावचे दिलीप पाटील दादा या आपण आपल्याला विनंती करतो, आपलं सुद्धा कमिटीचं हार्दिक स्वागत करण्यात येतोय। तर आपले भेवडी कमिटीचे उपाध्यक्ष राजू पाटील यांचे शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान करण्यात येत आहे। तसेच काथोडजी घोडे बाबा या आपल्याला विनंती करतो, आपण सुद्धा पुढे यायचंय। जे पण काय असेल ते मला सांग, आपण मैदान करू, कारण भिवंडीमध्ये मैदान अजून सुरू नव्हता झाला, तर त्यांचा मान सन्मान करा मी विनंती करतो। मुकेश शेठ आपण पुढे यायचंय।
कारण आपले म्हणजे आगरी समाजामध्ये जर बघितलं तर महेश भाऊ आहे, एक बैलगाडा मालक सुद्धा आहे, चांगली जोडी त्यांची मैदानामध्ये बनते म्हणून त्यांना ती आवड आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या. महाराष्ट्र पोलीस असून सुद्धा चांगली एक मैदानामध्ये त्यांची जोडी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. जरी ते मैदानात आले तरी त्यांची बैल मैदानात नेत्रा महेश ठाकरे हा प्रत्येक मैदानात आपल्याला नाव पाहायला मिळतं. त्यामुळं आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्याचं सहकार्य लागेल. काही प्रॉब्लेम असेल तर आपण कॉल करू शकता. तसंच यावर्षी ज्या वेळेस कोर्टाचा निकाल आला शर्यती चालू होण्याच्या संदर्भात, पहिला आटा कलेक्टरच्या परमिशनने झाला तो म्हणजे श्यामशेठ दलवी यांच्या नावाने, आणि तो आयोजन केला होता. बैलगाडा क्षेत्रामध्ये सजावट जी आपण स्टेज बघतो आजपर्यंत स्टेज, ती स्टेजची सुरुवात आणि त्या बैलगाडीला लागलेला तो एक सुंदर क्षण आहे तो लाभला. ते मला तर जगनशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली बबलू शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जो मैदान झाला त्या दिवसापासून बैलगाडी क्षेत्राला एक वेगळा वळण आला. वेगळा म्हणजे त्या बैलगाडी क्षेत्राला बक्षीस देखील आले आणि पहिली बाईक बिनजोडच्या क्षेत्रामध्ये देणारे व्यक्ती कोण असेल तर जगनशेठ. आणि यावर्षी आता बिनजोडला फोर व्हीलर आहे. आता आल्यावर त्यांनी पहिला आवाज दिलाय की येत्या 5 तारखेला त्यांचं मार्च मध्ये मैदान आहे आणि त्या मैदानाला फोर व्हीलर आहे. मार्च मध्ये मैदान असणार आहे. बिनजोडसाठी फोर व्हीलर कार असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. म्हणजे मागच्या वर्षी टू व्हीलर ही सुरुवात निकालाची सुरुवात या भिवंडीमध्ये मैदानाची जे परमिशनचं मैदान झालं, मला सांगायला अतिशय गर्व वाटतं की पहिला निकालाचा जो आपण परमिशनचं मैदान झाला तो भिवंडी तालुक्यापासून श्यामशेठ दलवी पासून आणि इटाडे गावापासून आणि देरुळ गावापासून सुरुवात होत्या. त्या तुम्हाला सोडवायच्या ते आपल्याकडे लिहून घेतलेल्या आहेत. पहिला मुद्दा समीर तुझा घेतो. आता मैदानावर तू असो का मी असो, आतापासून नाही सुरुवातीपासून एक नियम लागलेला आहे. कोणी कितीही गाडा मालक असू द्या, शर्यत जिंकल्यानंतर बाहेर न जायचं. तू मध्ये थोड्यापर्यंत चालत आला ही चुकी तुझी पण आहे. आणि दुसरी चुकी आहे आयोजकांची. तुम्ही आयोजक आहेत, तुम्ही तुमची भाषा सुधरवा. कारण की आयोजक तुम्ही आयोजन करता, बैल मालक तिथे येतो गाडी केलेला म्हणून तुमच्या मैदानाला शोभा वाढते. तर तुम्हाला तुमचं शब्द जरा जपून वापरायचे. तर कोण दादा मामा बोलून तुम्हाला शर्यती पूर्ण करायचे. कारण की या क्षेत्रामध्ये कोणी सगळं डोकं तापड घेऊनच येतो. समीर शेठ याच्यानंतर लक्षात ठेवा की आपण कोणी असो, तू असो मी असो काही इतर मंडळी सुद्धा असो, जिंकल्यानंतर आपण आपला जल्लोष पाठीच्या मैदानातून निघायचंय. आणि राहिला मैदानवाल्यांचा दुसरा आहे, तुम्ही आमच्याकडून 15% 20% कटिंग करता. तुमचे व्हॉलेंटियर वाढवा. खाली निकालापर्यंत ज्या गाड्या येतील त्यांना लाईनीला उभ्या करा आणि त्या लाईनीपर्यंत सोडा. कुठलाही गाडा छोटा असो काही मोठा, जो लाईनीला असेल त्या नंबरला असेल त्याच नंबरला त्यांची गाडी सोडा. तुम्ही 5 पोरं वाढवा खाली. काय करता आपली 4 माणसं, आपला निकाल इथे आहे, कॅमेरा आहे, तर आपली काय करतं माणसं निकाला जवळच राहतात निकाल द्यायला. मध्यभागी कोणी नसतो आणि शेवटला भागी कोणी नसतो. मेन गर्दी कुठे होते? शेवटला होते. तर तुमची 5 ते 10 पोरं शेवटला जाऊ द्या. मान्य मैदान बोला मैदान आयोजक कोण आहेत? उभं नाही जरा तुम्ही. एकच मैदान आयोजक आहे इथे. तू कुठल्या घोडचंही सदस्य का अध्यक्ष एक मैदानात? मग तू समजून सांग सगळ्यांना की आपली भाषा किंवा आपण एखाद्या गाड्या मला की तो कोणी असो, छोटा असो की मोठा असो, तू जिंकून आला तू बाहेर न निघ आणि गाडी जाताना व्यवस्थित तुमची 10 पोरं वाढवा आणि निकाल. सुट्टी मेकरला जास्त सुट्टी मेकरला त्रास होईल ना असं करा. व्यवस्थित गाड्या लावा तुम्ही. अजून कोणाला मैदान विषयी बोलायचं आहे का? आणि 11 वाजता मैदान बैल मला 11 वाजता मैदानात जायची सवय करा. तर तुमच्या 2 ना 4 गाड्या होतील. तुम्ही 3 वाजता जाल, मी स्वतः 3 वाजता येतो, माझी एकच गाडी केल्याची म्हणून मी 3 वाजता येतो. पण आपल्या 2-4 गाड्या केल्याच्या आहेत म्हणून आपण लवकरात लवकर जायचं. आणि मैदान 6च्या नंतर कुठलीच गाडी वर नाही खाली जाता कामा नये. मैदान आयोजक 5:30 किंवा 6 नंतर, आणि जे आपले कॉमेंटेटर आहेत 5 नंतर बिनजोडचा आवाज नाव घ्यायचा नाही. ज्या गाड्या खाली गेलेल्या आहेत त्या गाड्या सुटल्याशिवाय मैदान बंद करायचं नाही. 5 आता सध्या दिवस छोट्या म्हणून 5च्या नंतर कुठलीच गाडी मैदान आयोजक खाली जाता कामा नये. मान्य मैदान आयोजक
5च्या नंतर कुठलीही गाडी जाता कामा नये. तुम्ही 11 वाजता मैदान चालू करा. ज्यांची गाडी नाही झाली तुम्हाला ते बेनिफिट आहे. तेच मैदान तुमच्या मैदानात दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी खेळवलं जाईल. तुम्ही बेनिफिट त्यांना जर पाहिजे असतील रक्कम तर तुमचं तुम्ही कटिंग करून त्यांची त्यांना रक्कम देऊ शकता. दोघांना निकाल द्या, तुमच्या बरोबरीचे पैसे कापून घ्या आणि त्यांना पैसे देऊन टाका. मान्य आहे तुम्हाला? आणि ज्या कोणी राहतील गाड्या त्या पुढच्या मैदानात खेळवल्या जातील. बैल मालक त्यासाठी लवकर निघा, नाही तर तुमचे पैसे अडकून राहतील. आणि तेच सांगतो, गाडा मालक पहिले सुधारला तर मैदान आयोजक सुधारतील. 11 वाजता तुम्ही निघाले शिका, 2 वाजता तरी गाडी पडली तरी 4 तासामध्ये भरपूर गाड्या होतील. पण पहिला बैल मालक पहिला सुधारला पाहिजे. चालू राहण्यासाठी नियम सर्व भिवंडीमध्ये, आता मी तुम्हाला सांगतो मागचा इतिहास, 2023 आणि 24चा मैदान भिवंडीमध्ये, मैदानामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये मैदान चालू राहण्यासाठी कमिटीने किती शिव्या खाल्ल्यात आणि किती शब्द ऐकले ते तुम्हाला सांगायची गरज नाही. किती धामणगाववाले तुमच्यावर किती अन्याय होता. तुमच्यावर मैदान बंद करायची त्यावेळेस आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभे होते की नाही? सगळेच होते. आम्ही पिक्चर मध्ये होतो. मेन पिक्चरचा हिरो तुम्हाला माहिती नाही कारण की ते कधी बोलतच नाही. आम्ही होतो कारण आम्ही खेळत होतो. आम्ही फक्त तुमचे विषय ग्रुपमध्ये मांडत होतो. तुम्हाला आम्ही बोलतो म्हणून दिसत होता. हे मैदानचा विषय सांगतो तुम्हाला. आम्ही बैल मालक म्हणून, आम्ही कमिटीचा सदस्य म्हणून बैल मालक. पण मैदान भिवंडीमध्ये मैदान चालू ठेवण्यासाठी काय केलं ते आम्हाला माहिती आहे. स्वतः कोणगावच्या अड्ड्यामध्ये आयोजक आहेत, स्वतः कमिटीने त्यावेळेस पाठवलेले, स्वतः त्यांनी कबूल केले. पण त्यांना देखील उत्तर आपल्या संजय शेट्टी दिलेलं आहे. ते आता सांगतील, आम्हाला सांगायची गरज नाही त्या गोष्टी. पण इतर कोणाला माहिती नाही म्हणून तुम्हाला सांगतो. अजून काही कमिटी विषयी कोणाला शंका आहे का? ज्याला कमिटी विषयी शंका असेल त्यांनी बिनधास्तपणे बोलू शकता. आणि समीर शेठ, अजून एक नाशिकचा मुद्दा आहे. मला भरपूर जण, मी स्वतः एक माझं सांगतो तुला, आपण जेव्हा बैल नाशिक वरून उतरवतो बरोबर, तो एकच मालकाच्या नावाने पाहिला पाहिजे. तो उतरव, पण तो ओपन मध्ये राहिला, स्वतःच्या मालकीचा नाही राहणार. तो कोणाला ना फिरू शकत नाही. तू आपला जो टोकन नंबर आहे, कोणी असो त्याचा टोकन नंबर असेल तर तो तिथे बिंजोडला नाव देऊ शकतो मुंबईवाला. जर नाशिकवाल्यांनी टोकन काढला असेल तर नाशिकवाला सुद्धा देखील ओपन मध्ये तो नाव देऊ शकतो बिंजोडला. पण तो कोणावर नाव फिरू शकत नाही. आणि नाशिकचा बैल एकदा तू उतरवला, इतर मंडळीने कोणी उतरवला, तो परत दुसऱ्याच्या मालकाच्या नावावर पडता कामा नये. नाही तर नाशिकवाले काय करतात, आज याला पायऱ्या दिल्या तर मैदानामध्ये अजून दुसऱ्याला तिघांना पायऱ्या देऊन मोकळे होतात. नाशिकचे बैल आपल्याला ओळखत नाही. याला शरद झाल्यानंतर दुसऱ्याला ते कबूल करतात की मी तुम्हाला बैल देतो पळायला. तर त्याच्यामध्ये वाद होण्याची शक्यता जास्त आहे. कारण की आता नवीन गाड्या मालक झालेले आहेत. हा काय झालंय, नाव कमवायचं साधन झालंय बैलगाडा क्षेत्र. आणि आपण जेव्हा भिवंडीमध्ये शर्यती करतो तर प्रेमापोटी करा. राग रोष मनामध्ये घेऊन करू नका. तुम्ही माझ्यावर करा, संजय शेट्टी करा, इतर कुठल्याही मंडळीशी करा. 1 नंबरचा चकड्यावाला कधी वाटताना बघितला तुम्ही? बघितलं का कधी 1 नंबरचा चकड्यावाला वाटताना? मग ते आपण 2-5 हजारासाठी का वाटायचा? शर्यती करा, प्रेमाने करा. जर मी तुला विचारलं बाबा शर्यती करायची का, तो हो बोला तर प्रेमाने केला, नाही बोला तर विषय सोडून द्या. अजून काय? चला अध्यक्षांकडे माहिती सुपूर्द करतो मी. ठीक आहे. तुम्ही हॅलो बघा, एक असा हॅलो मग अशीच पंडित शेठ यांनी मला नुकताच सांगितलेलं आहे की आपले जे आयोजक जे आहेत त्यांनी मागे घोडसरीचा मैदान खूप चांगला झाला. मगाशी त्यांनी देखील मला सांगितलं की खाली जाताना आपली कमीत कमी 25 ते 30 जे आपले आयोजक असतील त्यांची आपण लिस्ट द्या. त्यांना टी शर्ट वगैरे द्या, 25-30 पुरं ठेवा. कारण का खाली जाताना तर मगाशी सांगितलं दादांनी 5 नंतर कोणालाच नका जाऊन देऊ. फेरा असो काय असो जाऊच नका देऊ. दोन्ही बाजूने उभे राहा. दोघं जण ज्याची पावती आहे त्याच्याकडे पावती दोघांकडे आहे तर खाली जाऊन द्या. आणि मैदान घेताना आपली 25 ते 30 जे काही कमिटी मेंबर असतील त्यांची नावं आपल्या कमिटीकडे द्या. आणि जेणेकरून मग त्यांनाही जास्त काय प्रॉब्लेम होणार नाही. आता जास्त सगळ्यांचा वेळ घेत नाहीये. नितीन शेठ आपल्याला विनंती आहे, या नितीन शेठ या. हॅलो सन्माननीय व्यासपीठ,
माझा एकच असं बोलणं आहे, मी कार्यपदाचा माझ्याकडे आहे, तुम्ही दिले प्रेमापोटी, पण मला एकच भेवंडी तालुक्याला सांगायचं आहे, मी पण गाडा मालक आहे. आपण नाशिकवरनं बैला आणतो कराराने विकणी कमिटीकडे तुम्ही जमा करा ना पेपर. नंतर शरद झाल्यानंतर त्याचा बाहेरचा आहे याचा आहे रात्रीमध्ये ग्रुपवर भरपूर विषय होतो. मग काय बोलतात, अध्यक्ष उत्तर देत नाही, उपाध्यक्ष उत्तर देत नाही. मग या गोष्टीला तुम्हाला जमतो का? तुम्ही 4 दिवस अगोदर पेपर जमा करा ना कमिटीकडे. जर तुम्हाला प्रॉब्लेम आहे येऊन कमिटीला भेटा ना. हा, याच एक उदाहरण सांगतो. आज भिवंडीमध्ये असं आहे का टोकन नंबर अलग टाकणार बॅनरवर ना, बॅनरवरती 4 गावची नावं टाकणार. हे कसं काय? याच्यावर पण आपण बैलगाडा मालकांनी सुधारायला पाहिजे. जर योग्य असेल तर योग्य बोला, गलत असेल तर गलत सांगतो मी तुम्हाला. बात बरोबर आहे का समीर? यो मुद्दा पहिला तुझा आहे, मला एक बोलत उदाहरण आहे, नंतर बोल माझ्यावर. मी सांगतो, तुला बोलत असा नाही सांगत, मी सांगतो. बरोबर ना कमिटी? विषय बरोबर आहे का माझा? बरोबर आहे का नाही? आहे ते सर्वांनी मांडायचं आहे. म्हणजे बघ, तुला बोलतो असा राग नाही विषय तो, पण मी तुला सांगतो. आता हाय त्यांनी ते करारात पंडित शेट्टी बैल एवढा घेतला कराराचा, जमा केले ना वरते. रणजितने बैल घेतला, त्यांनी पण केलं, मग करा ना तुम्ही पण. कशाला वाद होणार आहे आपला? आणि व्हॉट्सअप गाडी तुम्ही 4 दिवस अगोदर जमवता, येता किती वाजता? 3-4 वाजता. माझा एकच विनंती आहे, फाटी चालवतात त्यावेळी आणि त्यावेळी व्हॉट्सअप गाडी जमवतात, तुम्ही त्यांना हे करा. तुम्ही म्हणजे जाऊन फोन करा जे फाटीवाल्यांना, बोलेल ना. मग मी बोलू का त्याला? मग ते माझं होऊ दे ना. अरे बोलून पण देत नाही मला ना द्या. म्हणजे काय ऐका नाही का तुमचं? काय चाललंय? रात्री किती बोलतात ग्रुपवर? माझा म्हणणं काय, फाटीवाल्यांशी संपर्क साधा ना, ते तुम्हाला टायमिंग देतील, त्यांच्याकडे पैसे जमा करा. त्या टाइमात जर तुमची व्हॉट्सअपची गाडी नाही हकलली तर पैसे दोघांचे वाटून घ्या. ह्यो विषय माझा एक वैयक्तिक आहे. जर कोण कमिटीला जर पटत असेल तर मांडा विषय, नाही तर आपण गाडी जमवताना लासला बोलतो मैदानवाले ना का रात्री गेल्यावर निवेदन नाही बरोबर ना, फाटी नाही बरोबर नाही, ये नाही ना, आमची गाडी सुटली नाही. आपण स्वतः सुधरा, सर्व गोष्टी बरोबर होतील. बरोबर काय? जर बोललो असेल गलत तर क्षमा असावं तुमची. धन्यवाद. चला समीर, आता आपण हॅलो मला एक बोलायचं आहे का 4 गावाची नावं तुम्ही बोलता टाकताना. आता मी जो नाव टाकतो करण कालुराम पाटील सापे भिवंडी आणि शंभू डमरू ग्रुप भोकरी पाडगा, हा ग्रुप आमचा एकत्रच आहे. जेवढी बैल आहेत आमची, जी 7-8 बैल जी काय आमची, दोघा मिळून बैल आहेत ती. याच्यात काय चुकीचं नाव कोणाचं आहे नाही शेठ, चुकीचं अजिबात नाही. मी असं बोलत नाही, तुम्ही जिंकल्यानंतर कितीही टाका, पण तुझी आयडी आहे. एका वेळेला तुम्ही करण कालुराम सापे भिवंडी टाकला, ऐक ना, त्याच्यानंतर तुझी आयडी टाकली ती. ते आयडी एकदा चेक कर. आयडी मध्ये काय शंभूबाजी ग्रुप, डमरू ग्रुप नाही त्या आयडी मध्ये, लक्षात ठेव समीर. मी तुला चूक दाखवून देतो, असं नाही बोलत. त्या आयडी मध्ये आणि खरेदीचा बॅनर कोणाचा टाकला होता? तुझ्या नावाचा, बरोबर. त्याच्यामध्ये करणचा विषय नव्हता. करणला मी ओळखत पण नाही, तू माझा चांगला मित्र आहे तू, पण तुम्ही नाव टाकला करणचा आणि आयडी टाकली तुझी. हा विषय आमच्यापर्यंत होता, परंतु मी बोलतो त्याशी मी बोललो पण तुला. हा चुकीचा बोललो पण दिनेश, दुसरा का नाही, ही चूक आहे. कारण ही चूक तू समोर दाखवली. दुसरा विषय नाही काय, तू 4 गावची नावं टाक की 5 गावची, पण त्या आयडीवर तो मेन्शन पाहिजे ना 4 ना 5 गाव. ही आयडी आता पहिली जी मी केली होती ती रद्द करतो. दुसरी आयडी आता नवीन दिली सज्जन. तू बरोबर, त्या गोष्टीचा हरकतच नाही ना भाई. आणि एक विषय राहिला, परत तुम्ही नाशिकच्या बैलांचा विषय घेता ना, तो पण मला एक बोलू दे, पूर्ण करू दे माझा मुद्दा. नाशिकची बैल आपण काय उतरतो इथे काय फुगाट नाही ती आपल्याला एक बैल, बरोबर? अरे दादा फुकट येत नाही. पूर्ण ऐका माझा वाक्य. आणि त्याच्यात एक बैल आपला स्वतः मालकाचा असतो आणि एक बैल आपण उतरवतो, आणि तो 4 दिवसात कधी उतरू दे बैल, त्याला काही प्रॉब्लेम नसावा. तो बैल तुझ्या नावाने पाळला पाहिजे ना. तू आज पालवलाय, आज तुझ्या नावात पाळलाय, उद्या देऊन दुसऱ्या दिनेश पाटील सापे भिवंडी यांच्या नावात पाळेल, कसं जमेल? तो त्यांचा बैल आहे ना, तो ते उतरवतो. त्यावेळेस हीच गोष्ट कमिटीला सांगून बोलायची. तिथे जिथे आयोजक आहेत, आयोजकांना बोलायचं की हा बैल माझ्या नावाने आज पळणार आहे आपल्या भिवंडीमध्ये एका मैदानात. त्यावेळेस तेवढं माहिती आहे, त्यावेळेस त्या मालकाचा पण लागेल तिथे, तो स्वतः मालक लागेल. तो हात आणशील आणि व्यवहार करता माहितीये का? आता याच्यावर आरोप घेतला मुंगाची शेटवर. बैल होता नाशिकचा, त्या प्रेमपोटी त्यांनी फक्त नाव टाकलं बैलावर,
तर समोरच्या व्यक्ती त्याने त्याच्या मुंगाची शर्ट नाव नव्हतं फिरवला, फक्त त्या मुंगा शर्टचं नाव टाकलं म्हणून याने वाद केला होता. ओपन मध्ये नाव होता उलेवाल्यांचा, त्यांच्या नाव फिरवला. पण त्या वाद होण्याची दाट शक्यता असते. हे वाद होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला सांगितलेलं. दुसरा विषय, तू 20,000 भाडा भर, 5,000 भर की 40,000 रुपये भेटतात, आमच्या कमिटीच्या खिशातून नाही जात. पण याच्यामध्ये वाद होताना ती जिम्मेदार तुझी असणार आहे. मग आता 2-3 मैदान आहे ना, टोकन नंबर आमचा एका नावाचा नाही असणार आहे, तुम्हाला ऍक्सेप्ट करून घ्यायला लागेल. त्यानंतर आम्ही टोकन, तू आता टोकनची नाव नोंदणी कर इथे केलेली आहे. हा, मग विषय संपला. ठीक आहे, शांत शांत. चला ठीक आहे समीर, तुझा जो टोकन नंबर आहे ना तो सांगत जा, तिकडे ना आपण त्याच्यामध्ये ऍडजस्ट करू. ओके सर, आता सगळ्यांचे विषय झालेले आहेत. महेश शेट यांनी देखील दीर्घने व्यक्त केले, ताडाले भिवंडीचे उपस्थित राहिले नाहीयेत ते काही कारणास्तव. चला साहेब, तुम्ही आता कंटिन्यू करा. हा माहिती घ्या. हॅलो, सर्व उपस्थित भिवंडी बैलगाडा कमिटी, तसेच सर्व पदाधिकारी, पावडी मंडळी, तसेच वरिष्ठ, म्हणजे आज महाराष्ट्र पोलीस सुद्धा आपल्याला लाभलेले आहेत मीटिंगसाठी. बरं, आता आपण मुद्द्यावर बोलूया. निलेश बागल ना, बरं, निलेश बागलचं म्हणणं असं होतं की ग्रुपवर कधी अध्यक्ष वगैरे येत नाही. बरोबर आहे. माझं तुम्हाला विचारणं आहे, बाबा हा भिवंडी ग्रुप जो चर्चा क्षेत्र आहे, मला वाटतं जवळजवळ सकाळी 10 वाजल्यापासून रात्रभर चालतंय. तुम्हाला योग्य वाटतं काय तुम्ही जी चर्चा करता? मग तुम्हीच त्याला उत्तर द्या ना, बाबा हे काय चाललंय तुमचं? प्रत्येकाला आम्ही उत्तर देणं हे शोभतं का आम्हाला? आपली चर्चा कुठे जातं? ही बाहेर जातं आपली चर्चा. आपण आपली इज्जत सांभाळायला पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? दुसरा विषय कोणाला समीरचा येणार आहे आताच लेटेस्ट काय बोलला ते आता आपलं? हा, आता जे नियमावली होती, जे सर्व तुम्हाला वाचून दाखवली, बरोबर आहे. खेळ 2 प्रकारे चालतं आपल्याकडे, एक बिनजोड आणि एक विचारून केलं जातं. बरोबर आहे. जिथं विचारून शर्यत केली जाते तेव्हा आपण एकामेकाची बैल बघून वगैरे सर्व कार्यक्रम करतो. राहिला विषय नियमाचा, जे बिनजोडचा आहे, आपण जो वरून बैल मागवतो आपण, तो आता काय नियमात टाकला आपला, जो कराराने कमीत कमी 6 महिने तरी बैल तो त्याच्या नावावर चालला पाहिजे आपला. मग तुला आता तुझं म्हणणं काय आहे की मी बैल आणला आणि लगेच गाडी केली, मग तुला जर बिनजोडचा खेळ खेळायचा असेल तर तू त्याचा करारनामा कर, ते सादर कर आणि बिंदास खेळ तू. बरोबर आहे का? नाही, विषय काय होता माहितीये का, तुम्ही कधी आणाल तर जुना मागचं जे होतं नियम वगैरे सर्व बंद झालेले आहेत. तुम्हाला बिनजोडचा खेळ खेळायचा असेल तर तुम्ही करा तशा पद्धतीने. अजून काय बोला जरा, अजून कोणाचं काय सांगा जरा मला. कुठलं विचारून करतात ना आपण, विचारून केलं. वादाचा जो विषय आहे तो आपण बसून करू, बरोबर की? आता जेवणाची पण वेळ झाले, प्रत्येकाला भुका लागलेली. बरं, कमिटी संदर्भात मला वाटतं काहीतरी मागे एका ग्रुपवर मी ऐकलं होतं की अध्यक्ष बदली करा, कमिटी बरखास्त करा. बरं, काय कारण काय मला सांगा. आज ही वार्षिक मीटिंग लावली आपण वर्षाची, सुरळीतपणे मैदान चालू आहेत, आताही चांगले चालू आहेत, तरी पण काय असं तुम्ही अर्थाला टाकता मला सांगा ग्रुपवर? सांगा मला तुम्ही. म्हणजे वायफळ बोलता तुम्ही ग्रुपवर, मग त्या वायफळ माणसाला आम्ही तोंड द्यावं का? तसं नाही, फक्त कमिटीचे एखादा सदस्य असेल, अध्यक्ष, उपाध्यक्ष की इतर मंडळी हे कमिटीमध्ये आहेत, कमिटी कशासाठी? त्यांचा एखाद्या व्यक्तीचा जर तुम्ही सांगा की हा उपाध्यक्ष चुकलेला आहे, अध्यक्ष चुकलेला किंवा सदस्य चुकलेला आहे, ठीक आहे, कोणी नाहीये ते आम्ही कमिटी आता चेंज करणार आहोत, त्या विषय नाही. ज्यांना कोणाला काम करायचंय तरी त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. पण एखाद्यावर आपण आरोप करता वेळेस आपल्या हातामध्ये किंवा आपल्याला माहिती पाहिजे याच्यावर आपण आरोप का करतो. फक्त बोलायचं की याला अध्यक्ष चेंज करायचंय, तर का करायचंय म्हणून याच्यावर तुम्ही पाहिजे की नाही असा विचार तर करून टाका तुम्ही. 1-2 बोलून अध्यक्ष चेंज होत नाही, त्याच्यावर मेजॉरिटी लागते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बिनधास्त बोलू शकता. आज तुम्हाला माहिती नसेल, गेल्या वर्षी मैदान आपले भिवंडी तालुक्याचे बंद झाले होते. का बरं मैदान चालू राहिले आपले? कधी विचार केला का तुम्ही? काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात. आपल्याला वाद नकोय, आपल्याला खेळ करायचा, आपला नाद आहे, हा नाद चालू पाहिजे आपल्याला. काही गोष्टी असतात तसं अंतर्गत केलेलं आपण खेळ चालू.
बरं जे मैदान भरवतात आता आपण नेहमी सांगतो त्याची तक्रार करतो हा वेंगल बोल, अहो आपण सुद्धा बैलगाडी मालक आहोत, आपण पण मैदानाला सहकार्य करायला पाहिजे ना, करायला पाहिजे का नाही सांगा तुम्ही. महत्वाचा मुद्दा मैदान चालू राहिलं पाहिजे हे सर्वांनी लक्ष घालून तुम्ही प्रत्येकाने एक आनंदाचा खेळ चालू ठेवा तुम्ही. उपाध्यक्षाची यावेळी होतानी पण या कोणत्या गाड्या मालकांना मान्य आहे. हॅलो, प्रत्येक आटेवाल्यांनी साहेब 40 पोरं पाहिजे प्रत्येक आटेवाल्यांची, ज्यांना पण आयोजन करायचं आहे प्रत्येक. आणि कोणाला वाईट बोलू नका, काय असेल ना प्रेमाने सांगा. आणि जर तुम्ही जर आयोजकांनी जर वाईट बोलले तर तुम्हाला अड्डे 1 महिन्यासाठी बेंड केलं नाही येईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटीवर क्लिक करा.